ॐ शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. श्री गणेशं नमामि. गणपती वंदनेनंतर आता श्रीदेवीचं प्रार्थना करूया की जी आपल्याला तुम्हाला सगळ्यांना श्रवण भक्तीसाठी आणि तुम्हाला सांगण्यासाठी शक्ती देईल, म्हणून तिची प्रार्थना करूया. माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, राहून अयाहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त. सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे नाते. वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोदनामी. तू माय एक करिसी मम चोदनामी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. श्री कुलदेवताभ्यो नमो नमः. श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः. ओम श्री ललिता देव्यै नमो नमः. अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम. काल अखेर आपण ललिता सहस्रनाम स्तोत्रामधील 60 श्लोक आणि 248 नाम तिची बघितलेली आहेत. आज आपण 61वा श्लोक अभ्यासणार आहोत. 61व्या श्लोकाकडे जाणार आहोत. काल सांगितलं होतं की ह्या श्लोकापासून म्हणजे तिचं जे नाम 249व सुरू होणार आहे तिथपासनं 340 नामापर्यंत ती पंचब्रह्मस्वरूप असं तिचं रूप वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणजे ब्रह्म्याला जेव्हा विश्वनिर्मितीचं काम दिलं गेलं त्यावेळेस त्याला 5 कामं वाटून देण्यात आली. म्हणजे 5 कामं करायला सांगितलेलं, ते 5 कृत्य त्याच्याकडनं केलेली आहे. कोणकोणती? तर विश्वनिर्मिती, पालन पोषण, वैयक्तिक जीवनाचं विघटन म्हणजेच मृत्यू, नंतर तिरोधान, विश्वाचं उच्चाटन होणं म्हणजे नाहीसं होणं, लपणं, लोप पावणं इत्यादी गोष्टी. त्यानंतर शेवटचं म्हणजे अनुग्रह. अशा 5 गोष्टी म्हणजे आशीर्वादात्मक मंत्राद्वारे पुनर्निर्मितीची क्रिया. अशा या 5 गोष्टी या ब्रह्माला कार्य म्हणून दिलेल्या होत्या. आता 61व्या श्लोकापासून आपल्याला या पंचब्रह्म स्वरूपिणीचं तिचं रूप कसं आहे ते आपल्याला आता इथं बघायला मिळणार आहे. श्लोक असा आहे. पंचप्रेतासनासीमा पंचब्रह्मस्वरूपिणी, चिन्मयी परमानंदा विज्ञान घनरूपिणी. असं श्लोक आहे. त्यातलं पहिलं नाम जे आहे तर पंचप्रेतासनासीना. पंच म्हणजे 5. प्रेतासनासन प्रेत अधिक आसना अधिक सीना म्हणजे अधिष्ठित आहे. आसनावरती अधिष्ठित असलेली पंचप्रेत. आता इथं 5 प्रेत. प्रेत म्हणजे आपल्याला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अचेतन शरीर असा अर्थ येतो, परंतु इथं त्यांना
अपेक्षित असा अर्थ असा आहे की चेतना रहित, चेतना शक्ती रहित असलेल्या गोष्टी, चेतना शक्ती ज्यांच्यामध्ये नाहीये अशा गोष्टी तिथं अभिप्रेत आहेत. तिथं त्या प्रेत असा त्यांनी उल्लेख केलेला आहे, असं त्यांनी संबोधन वापरलंय. आसन म्हणजे आपली बसण्याची जागा आणि सीना या शब्दाचा अर्थ आहे त्यावरती बसलेली आहे, अधिष्ठित आहे असा अर्थ तिथे आहे. आपल्या देवी भागवतामध्ये आता ह्या रेखाताई वाचतायत तेव्हा तुम्हाला ऐकायला मिळालंच की ते ही जे 5 गोष्टी आहेत, 5 म्हणजे विष्णू, ब्रह्मा, रुद्र, ईश्वर, सदाशिव, हे जे सगळे लोक आहेत हे चेतनाहीन झालेले होते. म्हणजे त्यांच्यातली सगळी चैतन्य शक्ती निघून गेली. मग प्रत्यक्ष देव आहेत परंतु तरी सुद्धा त्यांच्यातल्या चेतना शक्तीहीनता झालेली होती आणि त्यांना तो एक प्रकारचा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्यांना शाप मिळाल्यासारखा झाला होता. त्यामुळे त्यांची शक्ती सगळी निघून गेलेली होती. आणि त्यावेळेस ललिता मातेनं म्हणजे पंचब्रह्म जे चेतनाहीन जेव्हा झालेलं होतं तेव्हा त्या आसनावरती म्हणजे त्या सगळ्यांच्या वरती ही अधिष्ठात्री देवी जी आहे आपली ललितांबिका ही बसली होती, त्या आसनावरती अधिष्ठित झालेली होती. म्हणजे ती कोणावर राज्य करत होती तर हे 5 प्रेत चैतन्यहीन असलेले हे ब्रह्म जे आहेत यांच्यावरती ते राज्य करत होते. म्हणजे बघा ती सगळ्यांचं नियंत्रण करत होते. आपल्याला काय माहितीये की ब्रह्मानी विश्वाची निर्मिती केली, विष्णूने पालन केलं, रुद्र संहार करतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपण भगवद्गीतेमध्ये पण ते बघितलेले आहेत, नेहमी भागवतात पण ते आपल्याला सांगण्यात आलंय. परंतु इथं मात्र ही अधिष्ठात्री चैतन्यहीन शक्ती जेव्हा त्यांच्या झालेल्या होत्या त्यावेळेस ही ललितांबिका त्या 5 प्रेतांना म्हणजे 5 चैतन्यहीन शक्तींना खाली आसन म्हणून ठेवलेली आणि त्यांच्यावरती अधिष्ठित झालेले, त्यांच्यावरती बसलेले. ह्याच्यामध्ये ब्रह्मा सृष्टी निर्मिती करतोय, विष्णू पालन पोषण, रुद्र मृत्यूला खाणे विद्युतो, महादेव जो आहे तो विश्वाचा प्रलयकाली विघटन झालेलं होतं आणि त्याला तिरोधान म्हणजे लपवण्याचं कार्य तो करत असतो. आणि सदाशिव पुन्हा विश्वाची निर्मिती करतो म्हणून अनुग्रह म्हणजे पुन्हा आशीर्वादात्मक कार्य करणं म्हणजे अनुग्रह करणं, हे जे आहे ही सगळी कामं या ब्रह्म्याची कृती आहे. आता इथं ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्मा म्हणजे या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या या चेतना शक्ती, ह्या चेतना शक्ती ह्या सगळ्या ह्या कार्य करतायत. म्हणजे ही 5 ब्रह्मस्वरूप असे हे भगवान आपल्या पत्नी किंवा शक्तीच्या सहाय्याशिवाय, त्यांच्या सहाय्याशिवाय, मदतीशिवाय कोणतंही कार्य करू शकत नाही. इथं ह्या ललितांबिकेचा उल्लेख का झालेला आहे तर हे 5ही जे ब्रह्मस्वरूप जे आहेत, भगवंत आहेत, त्या 5ही ब्रह्मस्वरूप चैतन्यहीन होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या ज्या सहाय्यभूत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांची मदत असल्याशिवाय ते कोणतंही कार्य करू शकत नाही. कारण त्यांच्या पत्नी सुद्धा तेवढ्याच ताकदीच्या आहेत, तेवढ्याच शक्ती स्वरूप आहेत की त्या आपल्या पतीच्या सान्निध्यात असल्या तर आपोआपच त्या पतीला सुद्धा तेवढंच शक्ती मिळते आणि ते कार्य करण्यास तो अगदी तत्पर होतो. आपल्याकडे नेहमी म्हणतात की कोणत्याही पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री असते म्हणून तो कार्य करण्यास पुढे जातो. ही गोष्ट आता आपल्याला बघायला मिळते, पण ही या पुराण कथांमध्ये सुद्धा आहे की त्यांच्यातलं चैतन्य नष्ट होतं. समजा एखाद्या स्त्रीनं जर आपल्या पुरुषाला सहाय्य केलं नाही, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाही तर त्या पुरुषाचं कार्य कोणतंही योग्य प्रकारे होत नाही. हा अनुभव बऱ्याचशा कुटुंबांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. जर ती पत्नी किंवा ती स्त्री जर घरातली चांगली खंबीर असेल तर ते कुटुंब व्यवस्थितपणे पुढेपर्यंत जातं, कारण खंबीरपणे ती सगळी धोरणं अवलंबत असते. तसं इथं ही ललितांबिका ह्या चैतन्य क्षीण झालेल्या 5 ब्रह्मस्वरूप जे आहेत त्यांच्यावरती अधिष्ठित झालेली आहे. कारण ह्यांच्या ज्या पत्नी आहेत ह्या त्यांच्या बरोबर मदतीला नाहीयेत, त्यांना सहाय्यभूत नाहीयेत. म्हणून या 5 देवपत्नींचा उल्लेख केल्याशिवाय
हे देव आपले कर्तव्य पार पाडू शकतच नाही. म्हणजे हे देव आणि त्यांच्या पत्नी जेव्हा त्यांना सहाय्यभूत असतील, जेव्हा त्यांना शक्ती स्वरूप म्हणून त्यांच्याशी एकरूप होत असतील, तेव्हाच ते शक्य होतं की त्यांच्यामध्ये चेतना येते. जेव्हा ते स्थूल किंवा जडदेहात असतात, म्हणजे हे जे ब्रह्मस्वरूप भगवंत आहे, तेव्हा त्यांना प्रेत किंवा अचेतन शक्ती असंच आपण संबोधन वापरत असतो. म्हणजे अचेतन शरीर आहे, कारण स्थूल देह आहे आणि शक्ती नाहीये म्हटल्यावर ते अचेतन शरीर म्हणजे प्रेत. इथं या शक्ती देवता उल्लेखली गेलेली आहे. म्हणजे ही शक्ती देवता आहे आपली ललितांबिका, आणि ती ललितांबिका विविध रूप घेतलेली आहे. जेव्हा ती शिवाची पत्नी होते तेव्हा ती शिवस्वरूप होते, आणि मग आपोआपच तो शिवसुद्धा विश्वनिर्मितीच्या कार्यासाठी, संहार करण्यासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी सक्षम बनतो. म्हणजे तिच्या स्वरूपामध्ये, तिच्या शक्तीशिवाय तो कार्यच करू शकत नाही. म्हणून ह्या नामामध्ये मुद्दाम उल्लेख केला गेलेला आहे की ललितांबिका ह्या सगळ्या देवांना सुद्धा शक्ती प्रदान करण्यामध्ये, अर्थात ती शक्ती स्वतः न देता तिचे स्वरूपिणी, तिचे विविध रूप जी आहेत म्हणजे त्यांच्या पत्ती स्वरूपामध्ये, तर ते त्यांना देत असतात. म्हणून या नामामध्ये उल्लेखले गेलेले जे इतर देव आहेत, म्हणजे इंद्र आहे, बाकीचे सुद्धा देवांची नावं याच्यामध्ये सदाशिव आहे, तर ही जी नावं आहेत हे सुद्धा काय करतात की यांना सुद्धा आपले चैतन्य पुन्हा परत मिळवण्यासाठी, पुण्य प्राप्त करण्यासाठी या श्रीदेवीची, या ललिता देवीची आराधना करावी लागते. कारण तिच्या अधिकाराशिवाय, तिच्या शक्तीच्या प्रेरणेशिवाय कोणतेही देव कोणतीही कृती करू शकत नाही. म्हणून इथं तिला पंच प्रेता सनासीना असं संबोधलं गेलेलं आहे. म्हणजे 5 प्रेतांवरती बसली आहे असा अर्थ नाहीये, तर चैतन्य देण्यासाठी ती तिथं उपकृत झालेली आहे. म्हणजे ती बघा, म्हणजे तिच्या स्वतःकडे इतकी शक्ती आहे की ती ह्या सगळ्यांना चैतन्यमय करू शकते, आणि हे तिचं वैशिष्ट्य ह्या नामामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या पुढचं जे नाव आहे ते पंच ब्रह्मस्वरूपिणी. आता पहिल्या नामामध्ये सुद्धा, आता आपण 149 नामामध्ये पंच प्रेतासीन या नावाचा विस्तार कसा झाला ते आपण बघितलं. आता ब्रह्माच्या सर्व कृतींमध्ये ललितांबिकेचं महत्व आहे हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नामात तीच ब्रह्म आहे. आता मागच्या नामामध्ये ती शक्ती आहे, ब्रह्मशक्ती आहे. आता इथं तीच ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूपिणी आहे असा उल्लेख, असा प्रतिपादन करण्याचा प्रयत्न वाग्देवींनी या नावामध्ये केलेला आहे. म्हणून पंचब्रह्म आणि स्वरूपिणी ही 5 ब्रह्मस्वरूप जे आहेत भगवंत, तेच त्यांचं स्वरूप म्हणजेच ही आहे. म्हणजे ती ब्रह्मस्वरूपिणी आहे. 5 ब्रह्मस्वरूपिणींची एकत्रितपणे ही ललितांबिका स्वतः एकमेव आहे, आणि त्यामुळे ही दोन्ही नावं एकत्रित अभ्यासायची आहेत. कारण या दोन्ही नामात विश्व, म्हणजे पहिलं जे नाव पंच प्रेतासनासीन आणि पंच ब्रह्मस्वरूपिणी, हे दोन्ही नामं एकत्रितपणे जर आपण लक्षात घेतली तर आपलं असं लक्षात येतं की हे दोन्हीही नामामध्ये विश्व निर्मितीचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. ब्रह्मस्वरूप म्हणजे ज्याला कोणतंही रूप नाहीये, आकार नाहीये, पण ती सगळीकडे आहे, सर्व व्यापी आहे. ललितांबिका चेतना शक्ती देणारी आहे, कार्यस्वरूप आहे, सगळ्या प्रकारे आहे, त्यामुळे ती सर्व व्यापी आहे. ही संकल्पना ह्या नामामध्ये आपल्याला दिसते. 5 देव आणि देवी म्हणजे स्त्री, मंत्री, आणि म्हणजे हे जे 5 देव आहेत त्यांच्या पत्नी, त्यांच्या योगिनी स्वरूप असणारे जे मंत्रीगण, हे ह्या सगळ्यांच्या मार्फत ही ललितांबिका विविध कृती करून घेते, विविध कार्य करून घेते आहे, आणि त्यामुळं या विश्वाचा कारभार सगळा चालतोय. म्हणजे विश्वामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या घटना ह्या ललितांबिकेच्या कृपेमुळेच होताना आपल्याला दिसतंय. म्हणून इथं तिला आपण निसर्ग माता असं जरी संबोधलं तरी ते काय चुकीचं होणार नाही. म्हणजे निसर्गाच्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण तिचं देवी म्हणून पूजन करतो.
बघा आपल्याकडं आपण जेव्हा भाद्रपदातली देवीचं पूजन करतो तेव्हा आपण पाना फुलांच्या स्वरूपामध्ये तिला आणतो, खड्यांच्या स्वरूपामध्ये आणतो. म्हणजे ही सगळं निसर्गाचं पूजन आहे हो. किंवा आता नागपंचमीला वगैरे आपण वारुळाची पूजन करतो. ते स्वरूप आहे तिचं. ह्या सगळ्या शक्तींमध्ये ती आहे. नागदेवता आहे. नागिणीची पूजा आपण करतो, नागदेवतांची पूजा करतो. म्हणजे सगळ्या निसर्गाच्या वेगवेगळ्या विविध रूपांमध्ये आपण तिची पूजा करताना दिसतो. कारण ब्रह्म्याची कृती म्हणजे ब्रह्म्याकडून जे कार्य घडणार आहे ते प्रत्येक कार्य हे निसर्गाकडूनच आणि निसर्गामध्येच घडले जातात. प्रत्येक कार्य निसर्गाकडून करून घेतलं जातं आणि निसर्गामध्येच केलं जातं. कारण जेव्हा महाप्रलय होतो त्यावेळेस, कारण त्याचं पुढचं जे नाव आहे त्यावेळेस तिला महाप्रलय तांडव आणि वैश्विक नृत्य करतो. विश्वाच्या नाशाला ती कारणीभूत होते. मला वाटतं इथे एक नाव राहते का, पंचब्रह्मस्वरूप चिन्मय नाही आहे. हा, इथं त्यांना असा आणखीन एक वाग्देवतांना आणखीन एक उल्लेख करून सांगायचा आहे. एक मिनिट का, वाग्देवी इथं ललितांबिकेचं स्वरूप असं सांगू इच्छित आहेत की जेव्हा प्रलय घडला महाप्रलयकारी त्यावेळेस सगळ्यांचं अस्तित्व नष्ट झालेलं होतं, विघटन झालेलं होतं. मग त्यावेळेस आत्मा नव्हता, कुठलंही स्वरूप तिथं नव्हतं. पण शिव हा मात्र त्यावेळेस म्हणजे शक्ती स्वरूप असणारी ही आमची ललितांबिका आणि शिव हे मात्र थोडेसे अस्तित्वात होते. आणि त्यामुळं कारण महाप्रलय होताना महातांडव नृत्य सुद्धा शिवानी केलेलं आहे. म्हणजे अति भयंकर असा नृत्य करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि विश्वाचा नाश होण्यासाठी ते कारणीभूत ठरलेले होते. आणि मग विश्व हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये लोप पावत गेलं, विरघळत गेलं. म्हणजे त्याला तिथं तिरोधान कृती झालेली आपल्याला बघायला मिळते. त्या दिसेना असं होतं, ते लपून जातं सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे प्रलय झाला की जीव जंतू अस्तित्वातच असत नाही, परंतु फक्त शिव आणि शक्ती हेच फक्त तिथं अस्तित्वात, म्हणजे तेही अगदी सूक्ष्म जीवांच्या रूपानं अस्तित्वात असतात. आणि म्हणून इथं ह्या नामामध्ये वाग्देवींना असं सांगायचं की ललिता जी आहे ती देवी खूप दयाळू आहे. म्हणजे प्रलय झाला म्हणून पुन्हा काहीच निर्मिती होणार नाही, सगळ्या जीवांचा नाश करून टाकायचा आहे, विघटन करायचंय असं नाहीये. तर ती काय करते, ही जगत जननी आई आहे हो. त्यामुळं ही आता पुन्हा थोडी शिवापासून जी दूर असते तेव्हा तिला माहितीये की जेव्हा आपण शिवापासना म्हणजे आपल्या पतीपासून जेव्हा दूर जाऊ तेव्हाच भयंकर असा महाप्रलय होणार आहे, शिवतांडव होणार आहे. आणि त्यामुळे त्यावेळी विनाशकारी कृत्य सगळी घडणार आहेत ह्याची जाणीव तिला आहे. आणि म्हणून ती परत ती ललितांबिका काय करते, त्या शिवाशी एकरूप होते आणि त्यावेळेस आक्रमक नृत्य तीही करू लागते. आणि मग शिव शुभ रूपामध्ये तिच्याशी एकरूप होतो, परत येतो. म्हणजे तिचं जे तांडव रूप होतं, तांडव करण्यासाठी जे भयंकर रूप शिवानं धारण केलेलं होतं प्रलयंकाराच्या वेळेस, तर ते थोडंसं कमी होतं. ललितांबिकेच्या कृपेनं किंवा तिच्या सानिध्यामुळे आल्यामुळं ती आपोआप तो शुभ रूपामध्ये परत जागृत होतो. म्हणजे इथं हे शक्ती माता जी आहे ही आपल्या पतीच्या आक्रमक रूपाला आळा घालण्यासाठी स्वतःही थोडंसं तांडव नृत्य करून दाखवते आणि त्या पतीला पुन्हा त्याच्या शुभ रूपामध्ये, चांगल्या रूपामध्ये पुन्हा अवतीर्ण करते. आणि त्यामुळं आपल्याला आपोआपच पुन्हा जीवनिर्मिती झाल्याचं कार्य करण्याचं तिच्याकडनं पुन्हा घडायला लागतं. येथे आता आणखीन एक असा उल्लेख केलेला आहे देवी भागवतामध्ये की शिवाने हिरण्य म्हणजे सोनं,
आणि हिरण्यगर्भ म्हणजे निर्मितीसाठी आपल्याकडे आपण बघतो की कोंबडी अंड देते आणि मग त्या अंड्यातनं एका जीवाची निर्मिती होते. तसं ह्या शिवशंकरांनी काय केलेलं आहे, हिरण्यगर्भ सोन्याचं अंड तयार केलेलं होतं आणि त्यामध्ये सोन्याचा गर्भ. आता इथं सोन्याचा गर्भ म्हणजे सोनं हा धातू आहे, तो निर्जीव आहे, त्याचा गर्भ कसा धारण होणार किंवा त्याच्यापासून गर्भ निर्मिती कशी होणार असं नाही. तर सोन्याचा म्हणजे शुभ गर्भ एखादा जीव जंतू त्याच्यामध्ये म्हणजे त्या शिवानी त्या अंड्यामध्ये तो एक जीव लपवून ठेवलेला होता, तो एक त्याच्यामध्ये पाळलेला होता, तो एक त्याच्यामध्ये छानसा सुरक्षित ठेवलेला होता. आणि मग त्या जीवापासून म्हणजे ते सोन्याचं अंड हे म्हणजे त्याच्यामध्ये असणारा तो सुंदर असा जीव आहे, तो शुभ जीव जो आहे तो पुन्हा निर्मितीचं कार्य करतो आणि शिव शक्तीला परत त्यांनी केलं म्हणजे पुन्हा विश्वाच्या निर्मितीसाठी पुन्हा त्या जीवाची निर्मिती झाली, पुन्हा त्या जीवाचं पालन पोषण आहे, पालन पोषण झालं, पुन्हा संवारण, पुन्हा विनाश, हे सगळ्या कृती हळूहळू पुन्हा घडत राहणार आहेत. आणि शेवटची जी आहे ते म्हणजे अनुग्रह म्हणतो आपण त्याला. अनुग्रह म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष प्रदान. म्हणूनच असं म्हणतात की ललिता देवी ही 5 कर्मांची कारण बनते. 5 कर्म जी आपण करतो, पालन, निर्मिती, संवारण, तिरोधान आणि अनुग्रह, हे जे 5 कार्य केली जातात, ही 5ही कार्यांसाठी हीच ललितेची शक्ती सगळ्याला कारणीभूत होते. आणि म्हणून इथं तिला पंचब्रह्म स्वरूपिणी असं संबोधन वाग्देवींनी वापरलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये या ललिता देवींना हा गर्भित अर्थ आहे की ते जेव्हा महाप्रलयाच्या वेळी तो हिरण्य गर्भ जेव्हा छोटासा अंकुर, छोटासा गर्भाचा एक अंश जीव त्यांनी राखून ठेवला होता त्या अंड्यामध्ये आणि मग त्या सुरक्षित अशा त्या जीवापासनं पुन्हा विश्वाची निर्मिती करण्यासाठी ललितेनं त्या शिवाला प्रेरणा दिली, म्हणजेच ब्रह्माला प्रेरणा दिली आणि पुन्हा ब्रह्माची निर्मिती म्हणजे पुन्हा विश्वाची निर्मिती केली गेली. म्हणून तिचं कार्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून मागच्या ह्याच्यामध्ये 60व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की ती आता 5 कार्य करण्यासाठी इथं तत्पर आहे. पहिल्या याच्यामध्ये तिने काय केलेलं, पहिलं जे आपण नाव बघितलं पंचप्रेतासनासीना म्हणजे त्यांना चैतन्य देण्याचं काम केलं. इथं ब्रह्मस्वरूपिणी होऊन जीवात्म्याची वाढ करण्यासाठी म्हणजे विश्व निर्मितीच्या कार्यामध्ये ती सहाय्यभूत झालेली आहे. आता पुढचं तिचं जे नाव आहे ते म्हणजे चिन्मयी. आपण म्हणतो ना काय चिन्मयी आहे म्हणजे काय, आपल्याला चिन्मयी नाव म्हटलं की एक लहानशी मुलगी असं डोळ्यासमोर येतं आपल्या. पण शुद्ध चैतन्य स्वरूप, शुद्ध चित म्हणजे शुद्ध चित्त असलेली, म्हणजे अतिशय आपण जे म्हणतो ना की मनामध्ये कोणताही वैरभाव, कोणताही वाईट विचार म्हणजे सात्विक ज्याचं मन आहे, सात्विक ज्याचे विचार आहेत असं ते शुद्ध चित्त असणारे त्याला चित असं म्हणतो. आणि शुद्ध चैतन्य स्वरूप असणारी जी आहे ती म्हणजे चिन्मयी, म्हणजेच ही आमची ललितांबिका. चिन्मय जे नाव आहे ते सुद्धा शुद्ध चैतन्य स्वरूप असणारा असं नाव आहे. मग तसं इथं स्त्री देवी आहे म्हणून आपण त्याला चिन्मयी असं उल्लेख केलेला आहे. शुद्ध चेतना जेव्हा आपल्यामध्ये जागृत असते ही आपल्याला जाणीवेची अवस्था आहे. शुद्ध चेतना आहे म्हणजे आपल्यामध्ये जाणीव असते, म्हणजे आपल्याला प्रत्येक कृती करत असताना आपल्याला कळतं की अरे आज मी हे करते पण हे योग्य नाहीये, मी एवढी झाडं जी तोडती आहे, वट सावित्रीच्या पूजेसाठी मी या सगळ्या फांद्या काढून आणते, पण हे माझं चुकीचं कृत्य आहे, ह्याची जाणीव मला आहे. ह्याची जाणीवेची अवस्था जी आहे हे शुद्ध ज्ञान जे आहे की मला वडाची पूजा करायची आहे पण त्यामध्ये सद्ध भावना पाहिजे, फांद्या तोडून आणून पूजा करणं योग्य नाही, ही भावना याची जाणीव मला आहे. आणि त्यात म्हणजेच आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं पाहिजे. म्हणजे ज्ञात आणि ज्ञान कोणत्या स्वरूपात याच्यामध्ये काहीही भेद नाही. म्हणजे ज्याला ज्ञान झालेला आहे तो
कोणतं ज्ञान त्याला प्राप्त झालंय ते ज्ञान, ह्या सगळ्यामध्ये कोणताही भेद नसतो, तो चित स्वरूप असतो, म्हणजे तो चिन्मय स्वरूप असतो असं म्हटलं जाते. म्हणजे शुद्ध चैतन्य त्याच्यामध्ये जागृत असतं आणि त्याला जाणीवेची म्हणजे जाणीवेची अवस्था त्याची असते, त्याला सगळ्याची जाणीव असते, काय घडतंय हे सगळं त्याला कळत असतं. चेतना शक्तीचे वेगवेगळे स्वर ह्या वाग्देवींनी सांगितलेले आहेत. त्यात आपली असणारी सजग अवस्था म्हणजे आपलं जागेपण, नंतर या संज्ञेचा आपण वापर करतो. निद्रा आपण ज्या संज्ञा वापरतो त्यासाठी सजग असणं, आपण जागृतीमध्ये असणं. निद्रा, सुषुप्ती, सलोकता, समीपता या ज्या आहेत आणि शेवट त्याच्यानंतरच्या आहे ती तुर्या अवस्था म्हणजे मोक्षाकडे जाणारा मार्ग. तुर्या ही सगळ्यात सर्वोच्च अवस्था आहे आणि तो म्हणजे ती सर्वोच्च अवस्था, तिथं आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि आनंद आपल्याला मोक्षाप्रत घेऊन जाणारा असतो. म्हणजे साधक जेव्हा सर्वज्ञ होतो, सर्व शक्तिमान होतो, कसा होतो तर तो म्हणजे ललितांबिकेच्या कृपेनच त्याला हे सगळं ज्ञान प्राप्त होतं. शुद्ध चेतनेची जाणीव त्याच्यामध्ये जागृती होते आणि मग त्याच्याकडनं आपोआपच निद्रा, सुषुप्ती, सलोकता, समीपता आणि तुर्य अवस्था या सगळ्या अवस्थांमधनं तो जात जात शेवटी मोक्षाप्रद जातो. म्हणून इथं तिला जे हे नाव दिलेलं आहे, ही सगळी ही ललितांबिकेचीच कृपा आहे. त्यामुळं तिचं हे चिन्मयी नाव अगदी सार्थ ठरतं की ती सगळ्यांनाच ज्ञान देण्याला तत्परच आहे, ती अगदी कुणालाही द्यायला तयारच आहे. पण आपल्यामध्ये तेवढी ताकद पाहिजे ना, तेवढं ज्ञान प्राप्त करून घेण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. कारण साधक जर थोडासा सर्वज्ञ असेल, थोडा शक्तिमान असेल, त्याच्यामधली चेतना जागृती झालेली असेल, तरच त्याला हे सगळं जमू शकतं, तो मोक्षाप्रत जाऊ शकतो. असा अर्थ या नामाचा आपल्याला इथं दिसतोय. 252 जे नाव आहे या श्लोकामधलं ते आहे परमानंदा. आता मोक्ष मिळतो म्हणजे आनंद मिळतो, आत्ताच्या पहिल्या नावाची चिन्मयी नावामध्ये आपण ऐकलं. आता इथं परमानंदा, नुसता आनंद नाहीये, परमानंद, सर्वोच्च आनंद, अतीव सुख, अतीव समाधान, अतिशय शुद्ध आणि सात्विक ज्ञान प्राप्ती म्हणजे परमानंद. या नामामध्ये ललितांबिका ही आनंदाची मूर्ती आहे आणि वरील नावाचा आणखी थोडा विस्तार म्हणजे वरचं नाव म्हणजे चिन्मयी हे नाव, ह्याचा आणखी थोडा विस्तार म्हणजे हा परमानंद हे तिचं नाव आपल्याला दिसून येते. आजच्या नामामध्ये सुद्धा ती या 5 अवस्थांमधनं आपल्याला आनंद देण्याचं काम करते, मोक्ष देण्याचं काम करते. मोक्ष मिळतोय याचा अर्थ आपल्याला नक्कीच आनंद मिळतोय, परंतु आनंद प्राप्त करणं हे जे आहे या नावाचा आणखी थोडा विस्तार म्हणून तिचं हे नाव उल्लेखलेलं आहे परमानंद. म्हणजे इथं आणखीन असं सांगितलं जात आहे की जेव्हा चेतना शुद्ध असते तेव्हा ती आनंदाकडे जातं आणि म्हणून त्याला आपण परम आनंद असं म्हणतो. आता केव्हा आपल्याला हा आनंद मिळणार आहे, केव्हा हे शुद्ध चैतन्य मिळणार आहे, जेव्हा आपण माया मोह याचा जेव्हा त्याग केला तरच आपल्याला हे शुद्ध चैतन्याची अवस्था प्राप्त होणार आहे. पण आपण माया मोहामध्ये गुरफटलेला असतो. आपल्याला हे जे काय आपल्या भोवती जे मायाचं जाळं विणलेलं असतं त्याच्यामध्येच आपण गुरफटून गेलेलं असतं. आपला प्रपंच ही सुद्धा एक मोहमायाच आहे आणि त्या प्रपंचामध्ये आपण अडकून गेलेलं असतं. म्हणून नाही हो, आता 2 दिवस झाले पाहुणे पण यायचे आणि इतकं काम आहे घरामध्ये, नाहीच क्लासला यायला जमलं, त्या मायेमध्ये आपण गुरफटून जाऊन बसतोय. पण तिथं ती माया मोहाचा जेव्हा आपण त्याग केला तरच आपल्याला शुद्ध चैतन्याची अवस्था प्राप्त होते आणि आपण सलोकता, समीपता ह्या सगळ्या गुणांवर मात करून शेवटी आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. येथे साधकाकडून किंवा भक्ताकडून होणारी कोणतीही कृती ही तिच्या वतीनच केली जातं. इथं त्यांनी वाग्देवींनी हे उद्धृत केलेलं आहे की आता साधक किंवा कारण आपल्याला 248 नामापासून तिच्या कृती आपल्याला माहिती होणार आहे,
मग ती काय काय कृती करते, तर ती आपल्याकडनं साधकांकडनं सगळं करून घेते. कोणतीही कृती साधकानं केली तरी सुद्धा ती तिच्या वतीनं केली जाते, तिच्या कृपेशिवाय ती होत नाही. ही गोष्ट समजून घेऊन विहित कृती चालू ठेवणे म्हणजेच घटनातून येणारे सुख दुःख याचा परिणाम आपल्यावरती होतच नाही. म्हणजे ज्या घटना घडतायत त्या आपण समजून उमजून जर केलं तर आपल्याला त्याचा त्रास होतच नाही. आपण हे काम केल्यावरती हे जर असं होणार आहे याचा आधीच थोडा विचार केलेला असेल तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही. मी एवढा अभ्यास केलेला आहे, इतके पर्सेंट मला मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळाले तरी पण सुखाने हुरळून जायचं नाहीये, कमी मिळाले तरी त्याचा लोभ किंवा त्याचा दुःख करून घ्यायचं नाही. म्हणजे ह्या जो परिणामांचा आपल्याला कारणच उद्भवत नाही, कारण आपल्याला माहित असतं की जे होत आहे त्या सगळ्या घटना ज्या घडत आहेत त्या केवळ तिच्या भक्तांकडून तिच्या वतीनं होत आहेत. म्हणजे तिच्या कृपेशिवाय काहीही होऊ शकत नाही. कारण तिच्या कृतीतूनच निर्माण होणारी कर्म आपल्याकडून घडत असतात. आणि आपण जी कर्म करतो, आपण नेहमी म्हणतो की सत्कर्म करा, म्हणजे आपोआपच काय होईल, सत्कर्मांची जर ओंजळी भरून गेली आपली तर त्या ओंजळीमध्ये आपोआपच पुण्याची ओंजळ पण आपली भरून जाणार आहे. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर चांगली कर्म आपल्याकडनं केली गेली तर आपल्याकडं जमा होणार पुण्याची ओंजळ ही भरलेली असणार आहे. आणि तेव्हा कर्म करत असताना आपल्या शरीराला थोडासा काही त्रास होणार आहे, पण जेव्हा पुण्यानी आपली ओंजळ भरेल तेव्हा मात्र आपल्या मनाला मात्र काहीही त्रास होणार नाही. मन आपलं सुख आणि दुःख एकाच पातळीवर, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की काय जे कराल ती सगळ्या गोष्टी, म्हणजे काही दुःख जरी येणार असलं तरी त्या दुःखानंतर काही सुख येणारच आहे. आणि काही सुख उपभोगत असताना सुद्धा काही दुःख आपल्याला सोसावं लागणारच आहे. म्हणजे आता समजा एसी मध्ये बसलंय तर गार वाटतंय, पण त्या एसी मध्ये बसून 2 तासांनी बाहेर पडले की सर्दी सुरू होते, हे दुःख आपल्या पदरात येणारच आहे. म्हणजे हे जे आहे हे सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे सगळं येणार आहे. पण त्या सुख दुःख एकाच पातळीवर जेव्हा आपण बघतो आणि हे जेव्हा आपल्यामध्ये येतं त्यावेळेस त्याला आत्मसाक्षात्काराचा टप्पा इथं आपल्याला मिळतो. आत्मसाक्षात्कार होतो आपल्याला, की आता आपण म्हणजे स्थितप्रज्ञाचं जे लक्षण आहे ते आपण म्हणतो की काहीही झालं तरी कोणत्याही गोष्टींचा सुखाचाही परिणाम होणार नाही, दुःखाचाही परिणाम होणार नाही. अशा स्थितीमध्ये आपण म्हणजे माया भ्रम यांच्या त्रासातून आपल्या मनाला आपण सोडून घेतो, मनाची गुंतागुंत त्यातून सोडवली पाहिजे. म्हणजे कुठलाही त्रास होत असताना त्या त्रासातून आपली मनाची सोडवणूक करायची. शरीराची सोडवणूक आपण करतो, थंडी वाजायला लागली स्वेटर घालतो, पण मन जेव्हा आपलं त्रासलेलं असतं तेव्हा त्या मनाला शांती मिळण्यासाठी म्हणून आपण जर हिची करुणा भागली, हिच्या मदतीची अपेक्षा केली तर ललिता देवी आपल्या सहाय्याला येतच असते. आणि आपोआपच आपल्या मनाच्या चिंतेतून, मनाच्या त्रासातून आपोआपच तो गुंता हळूहळू सुटला जातो आणि आपलं मन शांत होऊन जातं. कृष्णानं भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच आपल्याला सांगितलंय की आणि हे सगळं करताना आपलं मन, पण हे कसं होणार आहे तर अभ्यासानं. जेव्हा आपण प्रयत्न करू, इथं अभ्यास म्हणजे आपला प्रयत्न, हे जेव्हा आपण करू तेव्हाच आपलं मन नियंत्रित केलं जातं, ते शांत होतं, स्थिर होतं आणि मग त्यामध्ये आपला आत्मा जो आहे तो आनंद प्राप्त करतो. आपल्या आत्म्याला आपण आनंद मिळवून देतो. म्हणजे बघा, आत्म्याला आनंद मिळवून देतो म्हणजे आपल्याला पण मिळतो की नाही, आपल्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे त्याला आनंद मिळवून देण्यासाठी आपण कृती करत असतो, आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने तेच सांगितलंय, मन शांत ठेवा, आपोआपच अभ्यासानं हे तुम्हाला शक्य होईल. आणि मग आपल्या आनंदाला म्हणजे आपल्या आत्म्याला आनंद देण्यासाठी आपण आपली कार्य करतो. हे सगळे कुणाच्या साह्यानं तर हे ललितांबिकेच्या. हेच कार्य म्हणजे हे जे भगवंतांनी सांगितलंय हेच कार्य या श्लोकामध्ये ललिता देवी करते. कारण उपनिषदात
तीच आनंदाची स्त्रोत आहे. फक्त आपण भक्तांनी तिचा शोध घेतला पाहिजे असा उल्लेख केला गेलेला आहे. आणि म्हणूनच तिचं इथं नाव परमानंद असं ठेवलेलं आहे. तिचं नाव परमानंद असं उल्लेख करण्याचं कारण परम आनंद देणारी अशी ही ललिता देवी आपल्यासाठी, आपल्या भक्तांसाठी सगळ्या गोष्टी करत असते. आणि आपोआपच ती आपल्या मनावरती, म्हणजे आपण जर त्या चिंतेच्या किंवा मायामोहाच्या भ्रमाच्या ह्याच्यातनं आपली सोडवणूक करून घेतली आपल्या मनाची, तर आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या परमात्म्याला आनंद मिळतोय आणि आपोआपच त्या आनंदामुळं आपलं मन शांत स्थिर होतं. आणि हे सगळं केवळ आणि केवळ ललिता देवीच्या कृपेमुळं होतं. म्हणून ती परमानंद आहे असा इथं संबोधन तिच्यासाठी वापरलं गेलेलं आहे. आता पुढचं जे तिचं नाव आहे ते आहे विज्ञान घनरूपिणी. विज्ञान, आता विज्ञान घन म्हणजे आपल्याला माहितीये की घन स्वरूप म्हणजे आपण म्हणतो की स्थूल, म्हणजे दगड वगैरे हे स्थूल रूप आहे. घन स्वरूप आहे म्हणजे द्रव स्वरूप आणि घन स्वरूप हे जे प्रकार आहेत हे आपल्याला माहिती आहे. द्रव म्हणजे प्रवाही असतं, घन जे आहे ते एका ठिकाणी स्थिर राहतं. पण इथं घन म्हणजे तीन गोष्टी असा अर्थ अभिप्रेत आहे. घन आपण म्हणतो बघा, वर्ग करतो, घन करतो, म्हणजे एखाद्या 2चा वर्ग 4 होतो, 2चा घन 2 दुने 4, 4 दुने 8 म्हणजे 8 होतो. हे जे आपण करतो म्हणजे घन गणितामध्ये बीजगणितामध्ये अंकगणितामध्ये घन स्वरूप असं जे गोष्टी आहेत. म्हणजे आता हे घन म्हणजे काय गोष्ट आहे? 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्या प्रत्येक निर्मिती, पालन पोषण, बिघडतात. म्हणजे विषय आणि वस्तू यांचा समावेश असलेलं संपूर्ण प्रकटीकरण म्हणजे हे विज्ञानाचंच प्रतिबिंब आहे. विज्ञान म्हणजे विशिष्ट प्रकारचं ज्ञान. विज्ञान म्हणजे विशिष्ट प्रकारचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान विज्ञान घन रूपिणी, तिचं स्वरूप कसं आहे, तिचं प्रकटीकरण कसं आहे, तर ती त्या विज्ञानाचं, विशिष्ट अशा ज्ञानाचं प्रतिबिंब आपल्याला तिच्यामध्ये बघायला मिळते. म्हणजे विशिष्ट अशा निर्मिती, पालन पोषण, विघटन याचं कार्य तिच्याकडनं होत आहे. विज्ञान असणारं विशेष ज्ञान, विशिष्ट ज्ञान या ललिता देवीमध्ये आहे असा उल्लेख या नामामध्ये आपल्याला दिसतो. मागच्या नावामध्ये पण आपण बघितलं होतं की ललिता देवी ही शुद्ध चैतन्य आहे. शुद्ध चैतन्याचं सार म्हणजे सूक्ष्म रूप तिचं जे आहे, किंवा आनंद किंवा परमानंद किंवा चैतन्याचं स्थूल रूप, हे सगळं तिचं या उपनिषदांमध्ये वर्णन केलं गेलेलं आहे. इव्हन भगवतीमध्ये, देवी भागवतामध्ये सुद्धा याचं वर्णन बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. फक्त त्यांनी ते जे श्लोक आहेत ते सगळे संस्कृतमध्ये आहेत आणि काही जणांनी तिची स्तुती त्या स्वरूपामध्ये केलेली आहे. तर हे उपनिषदांमध्ये याचं विवेचन फार सुंदर केलेलं आहे की ती म्हणजे शुद्ध चैतन्याचं सार आहे, ती म्हणजे सूक्ष्म रूप आहे, ती ललिता देवी म्हणजे आनंद किंवा परमानंद देणारी आहे. आणि म्हणून तिचं विवेचन सुंदरपणे स्पष्ट करायचंय. तर त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यांनी एक उदाहरण दिलंय की पाण्यामध्ये जर मीठ टाकलं तर ते विरघळून जातं. परत आपण ते पाण्यातनं काढू शकतो का होती? त्यासाठी खूप प्रोसेस करावी लागेल. समजा मीठ मिळवायचं झालं त्याच्यातनं पाण्याचं, तर खूप प्रोसेस आपण करतो. म्हणजे पाण्यात चिमूटभर मीठ टाकलं तर त्यात ते विरघळतं, परंतु पाण्यातून परत काढून घेता येत नाही. पण सूक्ष्म रूप असलेला मिठाचा कण मात्र संपूर्ण भांड म्हणजे त्या भांड्यातील पाणी हे सगळं त्याचं खारटपणा त्या पाण्याला देतं. म्हणजे ते सूक्ष्म रूप जे ललितांबिकेचं आहे, ती काय करते तर ते आपल्यासारख्या स्थूल जीवांमध्ये जेव्हा ती प्रवेश करते किंवा स्थूल जीवांच्या सानिध्यामध्ये येते, तेव्हा तिचा सूक्ष्म असं ज्ञानाचा कण सुद्धा आपल्यासारख्या साधक लोकांना प्रेरित करतो. म्हणजे भांड्यातील पाणी जर स्थूल रूप मानलं तर त्याला ती खारट बनतं. तसं ह्या ललिता देवीचं जे सूक्ष्म रूप आहे ते आपल्या शरीरामध्ये आहे आत्म्याच्या रूपानं,
आणि मग तो आत्मा अविनाशी आहे आणि स्थूल शरीर हे नाशवंत आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणून येथे नामामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलंय की त्या आत्म्यामध्ये असणारं जे सूक्ष्म रूप आहे, त्या सूक्ष्म रूपानं ती आपल्या अंतरात्म्यामध्ये वास करते आणि ती आपल्या संपूर्ण मनाला, शरीराला आनंद देण्याचं, चैतन्य देण्याचं काम करते आहे. आणि म्हणून ही परमानंद आहे, विज्ञान घनरूपिणी. म्हणजे या नामामध्ये विज्ञानाचा उल्लेख का केला गेला आहे, तर विज्ञान म्हणजे आता इथं त्यांनी पुन्हा एकदा मागच्या श्लोकामध्ये मी जे सांगितलं, हिरण्यगर्भ म्हणजे सोन्याचं अंड, असं त्यांनी अर्थ तिथं दिलेला आहे. तर त्या हिरण्यगर्भ म्हणजे सोन्याचं अंड म्हणजे जीव, छोटासा जीव जंतू त्यांनी सोन्यामध्ये सुंदर अशा रूपामध्ये जो राखून ठेवलेला आहे, त्याची जी शुद्धता आहे, त्याचे जो पवित्रपणा आहे, सोनं जसं तेजोमय आहे तसं अंतरात्म्यामध्ये असणारी ही परमशक्ती आहे, ती परमानंद आहे आणि ते ज्ञान शाश्वत स्वरूपाचं आहे. तो जीव जंतू शाश्वत म्हणजे त्या सोन्याच्या अंड्यामध्ये, हिरण्यगर्भामध्ये असणारा जीव हा शाश्वत आहे, त्याला नाश नाहीये. त्या जीवाची पुन्हा निर्मिती होणार आहे, पुन्हा निर्मिती होणार आहे. जरी निर्मिती झाली तरी पुन्हा नाश होणार, तरी पुन्हा निर्मिती होणार आहे. हे जे आहे, कारण आत्मा अविनाशी आहे असं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून इथं ह्या नामामध्ये तिचं विज्ञानाधिष्ठित असणारं सूक्ष्म रूप प्रत्येक साधकाच्या, प्रत्येक जीवजंतूच्या, प्रत्येक जीवामध्ये, अंतरात्म्यामध्ये आहे असा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणून त्यांनी त्या हिरण्यगर्भाचे तिथं आपल्याला रूपक सांगितलेलं आहे की जीवजंतूच्या रूपानं ते आपल्या आत्म्यामध्ये प्रविष्ट झालेले आहे आणि त्याच्या मार्फत ती आपल्याला संपूर्णपणे नियंत्रित करते आहे, आपल्याला आनंद देते आहे, चैतन्य देते आहे, असं इथं तिचं वर्णन केले गेलेलं आहे. म्हणजे ती शाश्वत ज्ञानाची स्वरूपिणी आहे आणि शाश्वत ज्ञान, विशिष्ट तऱ्हेचं ज्ञान जे आहे ती विज्ञान. आता 3 वेळेला आता त्यांनी घनरूपिणी याचा अर्थ इथं घन म्हणजे तीन गोष्टी असा अर्थ आहे. घन म्हणजे 3 गोष्टी. तर 3 गोष्टींमध्ये निर्मिती, पालन आणि विघटन यामध्ये तीच वास करून आहे आणि ते आपल्या प्रत्येक साधकामध्ये, जीवामध्ये आहे. हेच त्यांना इथं ह्या नामामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आता इथं हे जे 61वा श्लोक आहे हा इथं संपतोय. आता पुढचं जे आहे तो 62वा श्लोक आहे. 62व्या श्लोकामध्ये ध्यान ध्यातृ ध्येय रूपा धर्माधर्म विवर्जिता विश्वरूपा जागरिणी स्वपंती तैजसात्मिका असं तिची नाव आहे. म्हणजे इथं आपल्याला तिची 6 नावं बघायची आहेत या श्लोकामध्ये. पहिलं जे नाव आहे 254 तिचं जे नाम आहे ते आहे ध्यान ध्यातृ ध्येय रूपा. आता ह्या नामामध्ये ललिता देवी जी आहे ती त्रिसूत्र रूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. ध्यान, ध्यातृ आणि ध्येय रूप अशा 3 गुणांनी युक्त 3 सूत्रांमध्ये ती एकत्रित आहे. ध्यान म्हणजे काय, तर एकाग्रतेनं नाम घेणं. आता ध्यातृ घेणारा जो आहे तो काय करतो, नाम घेऊन म्हणजे जो मंत्र आहे तो मंत्र म्हणून नाम घेऊन तिचं ध्यान करतो, तो आहे ध्यातृ. आणि ध्येय रूपा म्हणजे ते ध्यान लागण्यासाठी नाम घेऊन हा ध्यातृ जो आहे नाम घेऊन काय करतोय, तर सगुण रूप साकार करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून त्याला ध्येय रूपा, तिचं रूप, ध्येय काय शेवटचं आपल्याला जे काय करायचंय तर तिला मिळवायचंय, तिची कृपा संपादन करायची आहे आणि म्हणून तिला ध्येय रूपा, ध्यान करताना डोळ्यासमोर असणार सगुण रूप म्हणजे ध्येय रूपा. म्हणजे तिचं जे रूप आहे ते आपल्या मनामध्ये साठवण्याचा प्रयत्न आपण करतोय. म्हणून ही त्रिसूत्री हिच्या या नामामध्ये आपल्याला पहिला जो शब्द आहे ध्यान धातृ ध्येय रूपा, जे ध्यान करणं, ध्यातृ आणि ध्येय रूप. आता ध्यान
ह्या गोष्टीमध्ये आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची उच्च पातळी म्हणजे केवळ ज्ञान, जे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान आहे. बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात, अध्यात्मामधल्या बंधनं माहीत असतात, अध्यात्माचं ज्ञान त्यांना असतं, त्याच्यामध्ये असणारे फायदे त्यांना माहीत असतात. आणि ह्या सगळ्याची उच्च पातळी जेव्हा ज्या साधकाला माहिती आहे तो ध्यान चांगल्या प्रकारे लागू शकतो. आणि त्या चांगल्या प्रकारे ध्यान जर लागलं तर हे एकाग्रतेची प्रक्रिया आहे. ध्यान म्हणजे एकाग्रतेची प्रक्रिया. एक चित्तानं जर आपण सतत ते नाव घेतलं गेलो तर आपोआपच ती ललितांबिका आपल्याला शक्ती प्रदान करते. आता आपण काय करतो, आपण पुस्तक वाचतो, प्रवचन ऐकतो, पण ह्यांनी ज्ञान मिळतच असं नाहीये. पुस्तक वाचलं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं, प्रवचन ऐकलं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं, असं होऊ शकत नाही. तर त्याचबरोबर आपण त्या सगुण रूपाचं ध्यानही करायला पाहिजे, की जेणेकरून ते सगुण रूप आपल्या अंतरंगामध्ये अगदी एकजीव झालं पाहिजे. इथे ती आपल्याला ही जी ललितांबिका आहे ही आपल्याला ती शक्ती प्रदान करते. म्हणजे एकाग्र होण्याची प्रक्रिया जी आहे ही घडण्यासाठी हिची कृपा आपल्याला पाहिजे. ती शक्ती आपल्याला प्रदान करते आणि मगच आपण एकरूप होऊ शकतो. म्हणजे आपलं ध्यान लागतं की ज्या वेळेस ते सगुण रूप आणि आपण ह्यामध्ये कुठलाही आडपडदा नसतं, कुठलंही मायेचं पटल नसतं, फक्त ते सगुण रूप आणि आपण हे एकजीव झालेलं असतं. आणि हे साधण्यासाठी, हे होण्यासाठी काय आहे, वाग्देवतांनी असं सांगितलंय, ज्ञानाचं भांडार जे आहे ते सगळं आपल्या आत आहे. आत म्हणजे आपल्या अंतरात्म्यामध्ये आहे. बाह्य जगामध्ये काही नाही आहे, बाह्य नाही. पण मनाने जर तो साधक, भक्तांनी जर साधकांनी अंतर्मनाचा शोध घेतला, अन्वेषण केलं, शोध घेतला, तर आंतरिक शोध घेऊन त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या अंतर्मनाचा शोध घेतला पाहिजे. म्हणजेच आपलं मन हे त्या देवतेकडं प्रॉपर अगदी एक रूप होऊन गेलं पाहिजे, एकाग्र होऊन गेलं पाहिजे. तर आणि तरच केवळ आपण ध्यानामध्ये जाऊ शकतो आणि ध्यान लागलं की ज्ञान प्राप्त करता येतं. शैव धर्मामध्ये म्हणजे काश्मीरी शैव धर्मामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ध्यानाला त्रिका असं म्हटलेलं. म्हणजे त्रिका म्हणजे तीन कारण, त्रि म्हणजे तीन, का कारण कोणती कोणती आहेत, शिव, शक्ती आणि आत्म्यापासून नर यापासून बनलेला आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ध्यान जेव्हा आपण करतो त्यावेळेस शिव आहे, शक्ती आहे आणि आपण नरदेह रूपी आपला आत्मा आहे. या तिनांमध्ये आपण ह्यापासून बनलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे ध्यान, असं त्यांनी तिथं उल्लेख केलेला आहे. म्हणजे तिचं जेव्हा आपण सगुण रूप कोणत्याही देवतेचं आपल्या डोळ्यासमोर आणू तेव्हा आपोआपच काय होतं की शिव आणि शक्ती एकरूप झाले की आपलं ध्यान लागायला मदत होते आणि ही ललितांबिका आपल्यावर कृपा करते आणि तो जो नरदेह आहे तो देह आपोआपच हलका तरल होतो आणि त्याला त्या सगुण रूपाचं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजेच त्याचं ध्यान लागतं. पतंजली योगसूत्रामध्ये सुद्धा सगुण रूपातील वस्तूतील एकाग्रतेचा अखंड प्रवाहित ज्ञान म्हणजे म्हणजे ध्यान, असं सुद्धा काही ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे. म्हणजे ध्यानाला बरेच त्यांनी प्रकार सांगितले, पण एकाग्रतेनं नाम घेणं हे जसं नाव आहे, एकाग्रतेनं आपण शिवशक्ती अंतरात्म्यामधल्या शिवशक्तीच्या एकरूपतेचा अखंड अभ्यास करणं, अंतरंगामध्ये ओळखणं तिला, त्यालाही ध्यान म्हणायचंय. आणि पतंजली योगसूत्रामध्ये एकाग्रतेच्या अखंड प्रवाहित म्हणजे सतत प्रवाह व्हायला पाहिजे. आपल्या मनामध्ये विचार ज्ञानाचे एकावर एक विचार सतत चालू राहिले पाहिजेत आणि ते जे आहे ते म्हणजे ध्यान आहे. म्हणजे समजा आता मी ध्यानाला बसलेले असले तर मी समजा त्या श्रीदेवीच्या
ध्यानाला जर आरंभ केलेला असेल तर पहिल्यांदा मला तिचे छान असे नाजूक सुंदर पाय दिसतील, तिची छोटी छोटी बोटं, त्या बोटांनंतर तिच्या पायांमध्ये असणारे पैंजण दिसतील. हळूहळू हळू आपण तिच्या मुखाकडे म्हणजे जातो, म्हणजे मग तिचं रूप आपल्या समोर सगुण साकार प्रगट होतं. आणि ही जी कल्पना आहे ही एकाग्रतेचा अखंड प्रवाह, म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक ते सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर येत राहतं आणि ते म्हणजेच ध्यान, असं पतंजली सूत्रात योगसूत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथं तिचं हे नाव अगदी सार्थ आहे, कारण तीच आपल्या भक्तांना एकाग्रतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शक्ती प्रदान करते. म्हणजे ध्यान लागण्यासाठी शक्ती प्रदान करण्याचं काम ही ललिता देवीच करते आहे. म्हणजे तिच्या कृपेशिवाय आपण ध्यान, ध्यातृ आणि ध्येय रूपा होऊ शकत नाही. हे तिचं रूप आपल्याला समजू शकणार नाहीये. जेव्हा आपण ती आपल्याला शक्ती प्रदान करेल तेव्हाच आपल्याला ते रूप तिचं, ते रूपाचं ध्येय आपण गाठू शकू, असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. पुढचं जे नाम आहे ते आहे म्हणजे धर्म विवर्जिता. म्हणजे पहिल्या चरणामध्ये या 62व्या श्लोकामध्ये धर्म विवर्जिता असं नाव आहे. आता धर्म म्हटलं की आपल्याला भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी हा धर्म हा शब्द आलेलाच आहे. आता ललिता देवीची महती जर सांगायची असेल तर ही धर्म आणि अधर्म, धर्म आणि अधर्म यांच्याही पेक्षा उच्च अशा पातळीवर आहे. म्हणून तिला धर्म विवर्जिता, म्हणजे ती त्याच्यामध्ये नाहीच आहे, वर्जित आहे, त्याच्यापासून बाजूला आहे. म्हणजे धर्म आणि अधर्मापासून बाजूला असलेली अशी ही ललिता देवीची शक्ती आहे, असा अर्थ तिच्या सरळ सोप्या भाषेमध्ये तिच्या नामामध्ये अभिप्रेत असलेला दिसतो. पण इथं धर्म म्हटलं की धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे चांगली कृत्य करणं आणि वाईट कृत्य केली तर ती अधर्म, असं आपल्याला नेहमी माहितीये की जो वाईट कृती करतो सत्कृत्य करणारा तो धर्माप्रमाणे आचरण करणारा असतो. तो धर्मग्रंथांमध्ये घालून दिलेले बंधन, नियम, त्यांच्या रूढी परंपरा या सगळ्याला मानून आपलं कार्य करत असतो. आणि अधर्मामध्ये वागणारा हा काय करतो की कोणताही अविचारानं सगळे कृत्य करत असतो. आणि येथे आपल्याला माहितीये की धर्मानं वागणारा, सत्यानं, आपण नेहमी म्हणत होतो सत्यानं वागणाऱ्याचा विजय ठरलेला असतो. भले थोडा वेळ त्याला कितीही त्रास सहन करायला लागला तरी चालेल, पण सत्याचा विजय हा केव्हा ना केव्हा होतोच. आता इतक्या 500 वर्षानंतर जेव्हा रामाचं मंदिर पुन्हा उभं केलं गेलं, रामाची पुन्हा प्रतिष्ठा झाली रामलल्लाची, तिच्यावरून आपल्याला माहिती की सत्य होतं की तिथं अयोध्यामध्ये राम जन्माला आलाय, हे सत्य त्रिकालाबाधीच सत्य होतं. पण काही जण ते नाकारत होते आणि म्हणून पण 500 वर्षानंतर त्या सत्याचा विजय झाला आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. आणि हे म्हणून आपण म्हणतो की सत्याचं म्हणजे धर्माचं जे आचरण करणारे आहे त्यांना चांगलंच फळ मिळणार आहे, अधर्माचं आचरण करणाऱ्यांना मात्र त्याचा चांगलं फळ मिळत नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे. परंतु इथं धर्म आणि अधर्माच्या कृती म्हणजे कोणत्या, ह्याचा आपल्याला थोडासा विचार करायला पाहिजे. कारण आजच्या कलियुगामध्ये धर्म आहे म्हणजे जे कार्य आपल्या वाटणीला आलेलं आहे. आपण काही नोकरदार माणसं असतात, काही व्यावसायिक असतात, परंतु त्यांच्या वाटेला काही कामं आलेली असतात. परमेश्वर कृपेनं ती ललिता देवी प्रत्येकाला कोणतं ना कोणतं कार्य देऊनच भूतलावरती जन्म देऊन पाठवलेली असते. आणि जेव्हा त्याला ते कार्य करण्याकरता प्रवृत्त केलं जातं तेव्हा त्याच्याकडून घडलेलं कार्य धर्माच्या अधिष्ठित आहे का अधर्म आहे हे मात्र कसं त्याच्यावर कशावर अवलंबून आहे, तर त्यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितलंय. कलियुगामध्ये चाकरी करणं म्हणजे नोकरी करणाऱ्याला त्याच्या कार्यात हे करावंच लागतं. जे त्यांनी विहित कर्मासाठी, विविध गोष्टीसाठी त्याची नेमणूक केलेली आहे ते कार्य त्याला पार पाडावंच लागतं. म्हणजे समजा
एखादा शिपाई आहे तर त्याला त्या प्रत्येक ते जे त्यांचे म्हणजे एम्प्लॉईज आहेत, नेमलेले जे लोक आहेत, नोकरदार आहेत, तर त्यांना काही ना काही कारणानं काही संदेश पोहोचवण्याचं काम त्या शिपायाला करावं लागतं. मग ते सगळे कागद घेऊन तो प्रत्येकाकडे जाऊन एक 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 ते संदेश म्हणजे ते काय जे त्यांनी लिफाफे दिले असतील ते देण्याचं काम करतो. आता याच्यामध्ये कोणाला त्याच्या चांगल्या कर्माचं फळ म्हणून बढतीचा एखादा लिफाफा असतो, तर कोणाला त्याच्या वाईट कर्मामुळं कोणाला मेमो मिळालेला असतो की तुमचं काम चांगलं नाहीये, आतापर्यंत तुमच्या हातनं अशा चुका झालेल्या आहेत, ह्याच्याही पुढे जर पुन्हा चूक झाली तर तुम्हाला नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल असे मेमो दिले जातात. म्हणजे आता ह्या गोष्टी पाठीमाग त्यांनी आणून दिला तो लिफाफा, हे त्याचं काम चुकीचं आहे का, अधर्माचं आहे का? नाही. कारण का तर त्याचा धर्म आहे की आपल्या बॉसनी दिलेले जे लेटर्स आहेत, जे पत्र आहेत, ते त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, त्यासाठी त्याची नेमणूक झालेली आहे. ते काम त्याच्या हातनं करायलाच पाहिजे त्यांनी. किंवा आता आपण बघतो की एखाद्या माणसाला फासाला दोषी माणूस असतो आणि त्याला फासाला द्यायला ते जल्लाद असतात. आता तो हा जल्लाद म्हणजे काय वाईट आहे का? कारण त्याचं ते काम आहे की अधर्म, तो काही स्वतः अधर्म करणारा नसतो, पण जर समजा एक म्हणजे तो फासावर देतो म्हणजे त्यांनी त्या दुसऱ्याचा खून केला आहे असा अर्थ होतो का? नाही. त्यांनी त्याला फक्त दिलेली शिक्षा सुनावण्याचं काम, देण्याचं काम फक्त त्या जल्लादाकडून केलं जातं आणि त्याला फाशी दिली जाते. परंतु एखाद्यानं मात्र दुसऱ्याचा खून केला, हत्या केली, तर ते मात्र अधर्माचरण आहे. मग आपोआपच त्याच्या कृत्यांमुळं जल्लादाने जे काम केलेलं आहे ते धर्माला अनुसरून होतं. त्यांनी पण फाशी दिली आहे म्हणजे मृत्यू दिलेला आहे एखाद्या माणसाला, आणि ह्यांनी पण मृत्यू दिलेला आहे. पण ह्याने दिलेला मृत्यू हा आकसातून तेढ निर्माण होऊन दुष्कृत्य म्हणून दुष्ट विचारांचे प्रवृत्त होऊन त्यांनी केलेला आहे. त्याचा खून करण्याची, हत्या करण्याचं काम केलेलं आहे. पण जल्लादानं जेव्हा एखाद्याला फाशी देतो त्यावेळेस तो दोष त्याच्या माथी येत नाही, कारण त्यांनी त्याच्या कर्मानुसार, विहित कर्मानुसार त्याला जे काम नेमून दिलेलं आहे ते त्यांनी करू नये. म्हणजे चांगले वाईट, इष्ट अनिष्ट याच्या पलीकडे ती गेलेली, म्हणजे ह्याचा पलीकडे असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे माझी ही ललिता देवी आहे. जे चांगलं वाईट धर्मग्रंथातील उपदेश हा नेहमी सत्व रज तम या तिन्ही गुणांनी युक्त असलेला असतो. पण ललिता देवी मात्र तीनही गुणांच्या पलीकडे अतीत आहे, म्हणून तिला हे लागूच होत नाही. कारण चांगलं वाईट, इष्ट अनिष्ट ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे ती गेलेली आहे. पण ती आपल्या भक्तांना मात्र काय सांगते, तर धार्मिक कार्याचं बंधन ती करत नाही, पण यापुढे ती सांगत नाही. ती फक्त त्या धर्मग्रंथामध्ये काय सांगितलंय ह्याचं ज्ञान करून देण्याचं काम ती करते. ती स्वतः म्हणत नाही की तुम्ही बंधनं पाळा, चातुर्मासामध्ये कांदा लसूण खाऊ नका, असं ती तुम्हाला काही बंधन घालायला काही कारण नाहीये, ती सांगत पण नाही. परंतु आपल्या मनामध्ये किंवा आपण जर सत्व रज तम या गुणांनी युक्त असणारा आपला जो देह आहे, आपले जर सात्विक गुण वाढीस लागलेले असतील तर आपण म्हणतो निदान चातुर्मासात तरी कांदा लसूण खायला नको, की जेणेकरून आपले विचार आपोआप चांगले सात्विक होतील, चांगले होतील, असं आपल्या मनाला बंधन आपण घालून घेतो. म्हणजे धार्मिक कार्य करण्याचं बंधन ती तुम्हाला घालत नाही, कारण तिला काय करायचंय, ती स्वतः तुम्हाला ही बंधनं जरी घातली नाहीत तरी सुद्धा मुक्ती मिळवून देण्याचा मार्ग मात्र ती तुम्हाला नक्कीच सांगतेय. म्हणजे तुम्ही जर चांगल्या प्रकारे धर्मग्रंथानुसार जर तुम्ही कार्य करत राहिला, धर्माप्रमाणे आचरण करत राहिलात, तर तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळणार आहे. आणि त्याचा मार्ग दाखवण्याचं कार्य ही ललितांबिका करते आहे आपल्याला. आणि त्यामुळे आपण म्हणतो की धर्माचरण करा, धर्माप्रमाणे आचरण केलं तर त्याचे चांगल्याला चांगलेच परिणाम मिळणार, वाईटाला वाईटच परिणाम मिळणार आहे. त्या धर्म याचा अर्थ आपल्याला आता कळला. आता पुढचं जे त्याला जोडून जे नाव आहे ते विवर्जिता, धर्म विवर्जिता असं तिचं नाव आहे. विवर्जिता म्हणजे वर्ज्य करण्याची प्रवृत्ती देणे.
आता हे जे आहे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. जी ती आपल्याला सांगते की तुम्ही ह्या गोष्टी वर्ज्य करा. म्हणजे अधर्माने वागून तुम्हाला मोक्ष मिळणार नाहीये. त्यामुळे अधर्माचं वागणं वर्ज्य करून टाका, ते वागू नका. कारण आपला जर तिच्यावर दृढ विश्वास असेल तर बाकी कशाचे मुक्ती आपल्याला नक्कीच मिळणार आहे. बाकी कशाचीही आकांक्षा बाळगण्याची गरज नाही. म्हणून ती तुम्हाला कधी काय द्यायचं हे तिला माहिती आहे. तिला माहिती आहे की तुम्हाला मुक्ती केव्हा द्यायचे, तुम्हाला मोक्ष केव्हा द्यायचंय, तुमच्या कार्याचं चांगलं फळ तुम्हाला केव्हा द्यायचंय, ह्या सगळ्या गोष्टी तिला माहिती आहेत. आणि म्हणून ती सांगते तुम्हाला की अधर्मानं वागायचं आहे नाहीये. धर्माधर्म धर्माप्रमाणे वागायचं कार्य करायचंय. आणि त्यामुळं ती तुम्हाला कधी काय द्यायचं आहे हे तिला माहित असल्यामुळं ती आपोआपच बाकीच्या गोष्टी वर्ज्य करते तुमच्यातनं. म्हणजे तुमच्यातनं नाहीसा करण्याचा प्रवृत्ती तुमच्यामध्ये येते. आपोआपच आपण त्या गोष्टी टाळतो. मग आपणही म्हणतो की नको 4 महिने, एक तर पावसाळी हवा असते, कांदा लसूण हे आपल्या शरीरालाही पचनक्रिया नीट होत नाही म्हणून पण खायचा नसतो. म्हणून आपण आपोआप काय करतो की नको 4 महिने जरा कांदा लसूण तरी न खाता बघूया प्रकृती चांगली राहते का. आणि नक्कीच चांगली राहणार आहे. कारण धार्मिक ग्रंथांमध्ये जे कोणत्या पद्धती रूढी घालून दिलेल्या आहेत त्या सगळ्या सारासार विचार करून आणि ह्या चैतन्य शक्तीनंच ह्या सगळे वृत्ती जे सगळं कार्य झालेलं आहे ते तिच्या प्रेरणेनं तिच्या शक्तीनंच झालेलं आहे. आणि ती अंतिम आपल्याला काय देणार आहे तर मुक्ती मिळवून देणार आहे. अंतिम मुक्ती म्हणजे काय तर नुसती मुक्ती नकोय, अंतिम मुक्ती पाहिजे. म्हणजे तिच्यामध्येच विलीन होणं हे जे आहे हे आपल्याला म्हणजेच मोक्ष. म्हणजे आत्मा काय करतो पुन्हा जन्म घेतो, एक शरीर सोडतो, एक देह सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करता होतो. परंतु ललितांबिकेची जर कृपा आपल्यावरती झाली तर आपल्याला मुक्ती मिळते आणि आपण त्याच्यामध्येच विलीन होतो. रामायणामध्ये जेव्हा रावणाचा मृत्यू झाला, रावण सुद्धा अतिशय म्हणजे धार्मिक कार्य करणारा आणि ब्राह्मण होता तो स्वतः आणि धर्मकृत्यांमध्ये परायण होता आणि शिवशंकरांची पूजा करणारा होता, भक्त होता एक चांगला. त्यामुळं जेव्हा त्याला रामाकडनं मृत्यू आला त्यावेळेस राम समोरच होते आणि रावणाने त्यावेळेस त्याला नमस्कार केला आणि रावणाच्या शरीरामधली एक ज्योत रामामध्ये विलीन झाली असा एक प्रसंग त्या रामायणामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे की ती जीवन ज्योत रामामध्ये विलीन झाली. म्हणजे रावणाचं पुन्हा कुठंही उल्लेख किंवा पुन्हा कुठंही भूतलावरती पुन्हा रावण होणार नाहीये. तो त्याला अंतिम मुक्ती मिळालेली आहे, तो रामामध्ये विलीन झालेला आहे असं त्याच्यामध्ये दिसतंय. सीतेचं सुद्धा त्यांनी तेच दाखवलेलं आहे. सीता जेव्हा भूगर्भामध्ये गेली त्यावेळेस तिच्यातली एक ज्योत रामामध्ये विलीन झाली असाही उल्लेख काही ठिकाणी रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे स्वर्गात जातो. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे की मनुष्य स्वर्ग प्राप्ती करून घेतो. मोक्ष मिळतो म्हणजे काय, फक्त आपल्याला पुनर्जन्म मिळत नाहीये, परंतु इथं मात्र स्वर्गामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये जे इतर अनेक देव गण गंधर्व देव देवता हे सगळे जण आहेत त्यांच्या लाईनीमध्ये त्यांच्या रांगेमध्ये म्हणजे त्या पातळीमध्ये आपण जातो. इथं ह्याला अंतिम मुक्ती अशी म्हटलेलं आहे. आणि ही अंतिम मुक्ती केवळ म्हणजे आपल्याला सत्य लोकामध्ये गती मिळते. आणि हे जे आहे हे काम आपल्याला ही ललितांबिका करते आहे. कारण ती आपल्या भक्तांना हेच ज्ञान प्रदान करते आणि म्हणून तिला इथं धर्माधर्म विवर्जिता अशा नावानं संबोधलं गेलेलं आहे. जे धर्म आणि अधर्म कोणत्या प्रकारचा चांगले कर्म आहेत वाईट कर्म आहेत हे सगळं ती आपल्या भक्तांना समजावून सांगते आणि काय वर्ज्य करायचं आहे तेही सांगते की हे करू नका, यापासून दूर राहावा हेही सांगण्याचा प्रयत्न ती करते आणि आपल्या भक्तांचं संरक्षण करून त्यांना अंतिम मुक्ती देण्याचं कार्य प्रदान करते आहे. आणि हेच या नावाचं इथं संबोधन जे वापरलंय ते अगदी सार्थ आहे, योग्य आहे असं वाटतं. म्हणजे इथं ललितांबिका आपल्या भक्तांना
मुक्ती देण्यासाठी सुद्धा अंतिम मुक्ती देण्याचं कार्य करते. देवगणांमध्ये आपली त्याच्यामध्ये गणना आपली व्हावी इतकी, म्हणजे ती स्वतः इतकी सक्षम आहे की ती आपल्या भक्तांना त्या देवगणांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवते. इतकं सामर्थ्य तिच्याकडे आहे, इतकी चैतन्य शक्ती तिच्यामध्ये आहे. अशी ही ललितांबिका. अर्थातच आपण तिचं तेवढ्या श्रद्धेनं तिला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तिच्या सानिध्य जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. पुढचं जे नाव आहे तेही तसंच आहे. 256 नावं आपण नाम बघतोय. विश्वरूपा. आता इथंही आपल्याला जे दिसलं तेच आहे. विश्व सर्वव्यापी आहे, सगळ्या विश्वाला पुरून उरलेली, सगळ्याला व्यापणारी अशी ती आहे. आणि या नामापासून पुढे जे 19 नामं आहेत 274 नामापर्यंत, ही नाम आता आपल्याला आत्मा आणि ब्रह्म ह्याच्यातला फरक सांगणारी नावं आपल्याला बघायला मिळणार. म्हणजे आतापर्यंत 255 नावं आपण बघितली. इथं ती कशी आहे, तिचं स्वरूप कसं आहे, ती कोणती कार्य करते, हे सगळं आपण आता बघितलं. आता ह्याच्या पुढची 19 नावं 256 पासून 274 पर्यंत, तर या नावामध्ये आपल्याला आत्मा आणि ब्रह्म ह्यामध्ये काय फरक आहे याबद्दल आता माहिती आपल्याला तिच्या पुढच्या नामांमध्ये मिळाली. सर्वव्यापित्व. आता इथं ती सर्वव्यापी आहे. विश्वरूपा असं तिचं नाव आहे. ते सगळीकडे व्यापून उरलेली आहे. आणि तीच केवळ ब्रह्माचं स्वरूप आहे. ब्रह्माचं काम काय आहे? विश्वाची निर्मिती करणे. या ब्रह्म्याने वेगवेगळे रूप, वेगवेगळे आकार धारण केले आहेत. आणि सजीव आणि तसंच निर्जीव या गोष्टींमध्ये सुद्धा ब्रह्म आहे. सजीवांमध्ये जो ब्रह्म आहे तो आत्मरूपाने असतो आणि निर्जीव गोष्टींमध्ये आत्मा नाही आहे. त्यामुळे तो स्वतः कोणतीही क्रिया करत नाही. त्यांच्या सर्व विश्व हे ब्रह्माच्या आदेशानुसार चालतंय. आत्मा जो आहे तो आत्मा आणि ब्रह्म याच्यामधला फरक काय आहे, त्यांचं कार्य काय आहे हे आपल्याला आता बघायचं. सर्व विश्व जसं ब्रह्मानं व्यापलेलं आहे तसंच ललितांबिका ही ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे तिनेही हे सगळं विश्व व्यापून टाकलेलं आहे. प्रलय काळी जेव्हा पृथ्वी अंधारमय झालेली होती, त्या अंधाराच्या रूपातूनच तिची निर्मिती घडती आहे. आणि प्रथम जेव्हा निर्मिती झाली जीवजंतूंची, त्यावेळेस त्या जीवामध्ये बुद्धी, अहंकार हे सगळं आपोआप त्याच्यामध्ये, म्हणजे विश्वात जीव निर्माण झाला, त्या जीवाला थोडीशी बुद्धी, थोडासा अहंकार, हे सगळं आपोआप निर्माण होणार आहे. खर तर जीवाच्या 3 अवस्था आपल्याला माहिती आहेत की जागृती, स्वप्न, सुषुप्ती, गाढ निद्रा. आणि यामध्ये तसंच निर्मिती, पालन पोषण, विनाश हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे जेव्हा मानवी जीव निर्माण होतो तेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि तेव्हा मानव, जेव्हा तो जीव हे प्रयत्न करतो तेव्हा मात्र त्याला जागृत अवस्था जी आहे, जागृत अवस्था म्हणजे जेव्हा झोपेत नाही आपण त्यावेळेस त्याला जागृत अवस्था किंवा स्वप्नावस्था, काही वेळेला तो स्वप्नावस्थेमध्ये असतो. आणि गाढ झोपेत, या 3ही गोष्टींमध्ये जेव्हा आपण झोपलेला असतो तेव्हाही आपल्याला आजूबाजूला काय चाललंय कळत नाही. जेव्हा आपल्याला स्वप्न पडत असतं तेव्हा आपण स्वप्नामध्ये रममाण असतो, आजूबाजूला काय घडते तेही आपल्याला घडत नसतं. आणि गाढ झोपेमध्ये असतो तेव्हाही आपल्याला आजूबाजूला काय कार्य चाललेले आहेत याची आपल्याला जाणीव नसते. म्हणजे थोडक्यात आपण काय बेशुद्ध असतो का हो? म्हणजे ही थोडक्यात बेशुद्धीची अवस्था आहे. म्हणजे आपण त्यावेळेस या जागृत नसतो, म्हणजेच आपण बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यासारखे असतो. आणि त्या अवस्थेमध्ये आपल्याला सुख किंवा दुःख नसतं. मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार करणं बंद झालेलं असतं. म्हणजे आपली ज्ञानेंद्रियांपासून आपण वेगळे झालेला असतो, अलिप्त झालेला असतो. आपल्या ज्ञानेंद्रिय आपल्याला कोणतंही ज्ञान प्राप्त करून देत नाही. म्हणजे झोपेमध्ये
कोणाला असं असं आठवतंय का हो की झोपेमध्ये मला कळलं की मी पाणी पिते आहे, हे कळलं, मला झोपेमध्ये कळलं, असं कधीच होऊ शकत नाही. गाढ निद्रा आपल्याला लागलेली आहे, तर त्यावेळेस भले इकडं आग जरी लागलेली असली तरी आपण गाढ झोपेत असतो. या मला इतकी गाढ झोप लागली होती, एवढं पेटलं होतं बाई, मला बघायचं होतं पण मला मिळालंच नाही बघायला, मला इतकी झोप लागली ती, गाढ झोप लागली. म्हणजे बाहेर काय चाललेलं आहे याची जाणीव आपल्याला नसते. आणि छान स्वप्नामध्ये रममाण झालेलं असतो तेव्हा तर काय विचारायलाच नको. मग ते स्वप्न कधी चांगली असतात, कधी वाईट असतात. आणि मग जेव्हा वाईट स्वप्न असतं तेव्हा आपण घाबरून उठतो आणि आपल्याला जाग येते. चांगली स्वप्न असतील तर आपण मात्र त्याच्यामध्ये रममाण होऊन गेलेला असतो. पण बाह्य जगाची त्यावेळेस आपल्याला कोणतीही खबरबात नसते. म्हणजे त्यावेळेस आपलं मन बाकी कोणतेही विचार करत नाही, आपली ज्ञानेंद्रिय या सगळ्यापासून अलिप्त झालेली असतात. तेव्हा ही तुर्यावस्था, गाढ निद्रा लागते. आणि येथेच, आणि जेव्हा आपल्याला आता ही गाढ निद्रेनंतरची अवस्था आहे की बाह्य रूपाचा संपूर्ण विचार, म्हणजे आपल्याला बाह्य आवरणामध्ये बाह्य कार्य काय चाललेलं आहे याचा अजिबात विचार आपल्यामध्ये नसतो. आपलं मन सुद्धा सगळ्यामधनं बाहेर गेलेलं असतं. योगाचा अभ्यास करतात त्यांना माहितीये बघा, योग निद्रा म्हणून एक प्रकार असतो. योग निद्रेमध्ये त्यांनी सांगतात की आता तुमचं बोट जे आहे तिथपासनं अंगठ्याचं नख बघा, बोट बघा, त्याच्यातनं एकेकातनं ती शक्ती तुम्ही काढून घ्या, हातातनं काढा, पोटातनं काढा, पायातनं काढा, असं करत करत त्यांनी मस्तकापर्यंत येतात आणि सांगतात की आता तुमची जी चेतना शक्ती आहे ती सगळी बाहेर आलेली आहे आणि आता तुम्ही अचेतन शरीराप्रमाणे गाढ निद्रेमध्ये गेलेले आहात, असं त्या योग निद्रेमध्ये वर्णन केलेलं असतं. कधी असेल म्हणजे जर कुठं कोणी अजून अनुभव घेतला नसेल तर त्याचे सीडी कॅसेट वगैरे असतात त्याच्यावर अनुभव घ्या. योग निद्रा जे आहे ना, क्षणभर खरंच आपल्याला कळत नाही, आपण इतकं म्हणजे बधीर होऊन गेलेला असतो की खरंच आपल्याला कळत नाही. योगाचा अभ्यास करताना हे आहे. आणि ती अवस्था जी आहे तेव्हा जर माणसाला त्याची सदसद विवेक बुद्धी थोडीशी जागृत झाली किंवा त्याचं मन जर सात्विक असेल, सत्व गुणांनी युक्त तो माणूस असेल, तर त्यावेळेस त्याला विश्वरूपाचा साक्षात्कार होतो असं म्हणतात. म्हणजे जेव्हा ते अशी आपल्याला निद्रा लागते, गाढ निद्रा लागते, त्यावेळेस आपल्याला विश्वरूप आहे काय आहे ते कळतं. भगवद्गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे की अर्जुनाला कृष्णानं विश्वरूपामध्ये दर्शन दिलं, विश्वरूपात दर्शन देतोय. म्हणजे कृष्णाचं विश्वरूप प्रकटीकरण आहे, विराट दर्शन त्यांनी दिलेलं आहे अर्जुनाला. असंख्य हात, असंख्य पाय, असंख्य डोळे, असंख्य तोंड असलेला असा हा ब्रह्मांडाचा स्वामी जो श्रीकृष्ण आहे त्याचं दर्शन आपल्याला तिथं होतं, विश्वरूप दर्शन होतं. जे त्यांनी जे कृष्णाला सांगितलं होतं की तू डोळे मिटून घे, अर्जुनाला सांगितलं होतं तू डोळे मिटून घे. अर्जुन म्हटलं नाही मी बघतो तुझं विश्वरूप दर्शन कसं आहे ते. ठीक आहे म्हटलं, दाखवतो तुला हवंय ना मी कसं आहे ते दाखवतो. 1000 डोळे, 1000 हात, 1000 डोकी असलेला असा त्या विश्व विराट दर्शन त्याने अर्जुनाला करवलं. आणि जेव्हा अर्जुनाने ते बघितलं तेव्हा तो म्हटलेला आहे त्याला की नाही बाबा, मला आता सहन होत नाही तुझं हे विश्वरूप दर्शन, त्यामुळं तुझं जे चतुर्भुज रूप आहे त्याच रूपामध्ये तू परत ये, तेच मला आवडेल, तेच रूप मला हवंय. तुझं हे विराट रूप बघून तो भयंकर घाबरल्यासारखा होतो. हे जे आहे हेच भगवद्गीतेमध्ये जे झालेलं आहे तेच, म्हणजे ब्रह्मांडाचा स्वामी श्रीकृष्ण आहे. तसं इथं ललितांबिका ही जी आहे ही सुद्धा ब्रह्मांड स्वरूपिणी आहे. आणि त्या स्वरूपामध्ये ही त्या साधकाला त्या शक्तीची जाणीव करून देते. त्यामुळं साधकानं तिच्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवायची नाहीये. तिरोधान हा जो शब्द आहे तो म्हणजे लपविणे, म्हणजे लपवून तिला काहीही करता येत नाही. आपण समजा असं म्हटलं की नाही तिला न कळता आपण ध्यान करूया, शक्य आहे का हो? त्या ललिता देवीच जर आपल्याला चेतना देणार आहे तर आपोआपच त्या चेतनेतूनच आपल्याला ध्यान धारणा होऊ शकणार आहे, तिचं रूप कळू शकणार आहे, तिच्या सगुण रूपाची पूजा, मानस पूजा, प्रत्यक्ष पूजा आपल्या हातनं होऊ शकणार आहे. आणि म्हणून
तिरोधान साधकानं आपली वृत्ती सात्विकतेकडे नेताना कोणत्याही गोष्टीचं लपवालपवी किंवा कोणत्याही गोष्टीचं लपवून ठेवणं हे करायचं नाहीये. त्याचं प्रकटीकरण हे व्हायलाच हवं, कारण लपवून ठेवलेलं उपयोगात होत नाही. कारण तिच्या मार्गदर्शनाशिवाय, तिच्या कृपाभिलाषेशिवाय, तिची कृपादृष्टी असल्याशिवाय आपण ते कार्य चांगल्या प्रकारे पारच पाडू शकत नाहीये. आणि ही जी अवस्था आहे याला तुर्यावस्था असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे मानवानं तिच्या मार्गदर्शनानंच तुर्यावस्था प्राप्त करून घेता येते. आणि म्हणून तिला इथं विश्वरूपा ह्या नावानं संबोधलेलं आहे. इथं आणखीन एक अभिप्रेत असं आहे की विश्वरूप तिचं जेव्हा आपण बघतोय किंवा ती विश्वाला आपल्या रूपाचं दर्शन घडवते, दोन्ही अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे विश्वातील प्रत्येक जीवाला ती आपलं दर्शन घडवते आहे. पण जर तुम्ही तिच्यापासनं काही गोष्टी लपवून ठेवलेल्या असतील तर तिची अनुभूती, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकणार नाहीये. त्यामुळे कोणतीही गोष्ट तिच्यापासून लपवून करायची नाही. तिच्या मार्गदर्शनाशिवाय आपण काही करू शकत नाहीये. म्हणून त्या ललिता देवीचा आशीर्वाद हा आपल्या सगळ्यांसाठी अभिप्रेत आहे. आपल्याला तिचा आशीर्वाद मिळालाच पाहिजे. आणि हेच तिच्या ह्या नावाचं संबोधन जे वापरलेले विश्वरूपा हे अगदी यथार्थपणे सार्थ होते की योग्य आहे. तिचं नाव विश्वरूप आहे. या विश्वाला सर्व रूपांमध्ये विश्वामध्ये असणारी ही विश्वरूपिणी, ही विश्वरूपा ललितांबिका आहे. आणि ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि त्या प्रत्येकातल्या त्या विश्वरूपाला ओळखण्याचं काम आपण करायचंय. आणि त्यासाठी ती आपल्याला नक्कीच मदतही करणार आहे. आणि त्यामुळे इथं तिचं नाव अगदी सार्थ असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या पुढचं तिचं जे नाव आहे ती जागरिणी. आता जागरिणी म्हणजे काय? जागवायचं. आपण म्हणतो ना, हे जागो जागो असं म्हणतो झोपलेल्या माणसाला उठवताना, हो जागवा आता, झाली की नाही झोप, उठा उठा असं सांगत असतो. तर जागरिणी या नावामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा तेच 3 टप्पे त्यांना सांगायचे. जागृती, सुषुप्ती आणि गाढ निद्रा हे जे नाम आहेत तेच 3 टप्पे आहेत. म्हणजे ह्या नामापर्यंत, ह्या नावापासून पुढं म्हणजे आता जागरिणी या नावापासून पुढं जाग आणि अरिणी. आता जाग होणं म्हणजे काय? तर झोपेतून जाणं, म्हणजे निद्रेपासनं थोडस लांब येणं म्हणजे जाग येणं. आणि अरिणी म्हणजे अग्नी तयार करण्याचं भांड आहे. अरिणी म्हणतात त्याला. म्हणजे लाकडावर लाकूड घासून रवीसारखं त्याच्यामधनं अग्नी उत्पन्न केला जातो, त्याला अरिणी असं नाव म्हटलेलं. म्हणजे जाग असणे म्हणजे जागृती. आणि जागृती अवस्थेत मनुष्य जगण्याच्या अवस्थेत असतो. म्हणजे जागृती अवस्थेत आपण जेव्हा बघतो, आपण झोपेमध्ये असतो तेव्हा आपल्याला कळतं का हो, काही जण झोपेत चालत असतात, काही जण झोपेत दात खात असतात, काही जण झोपेत बडबडत असतात, काही जण झोपेमध्ये लोळत असतात. जे अगदी बेडवरनं खाली पडण्यापर्यंत इकडं तिकडं लोळालोळीतात. म्हणजे ह्या अवस्था आपल्याकडनं घडत असतात पण तो आपल्याला कळत नाही. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय की मनुष्य जगण्याच्या अवस्थेत असतो पण त्याला कळत नसतं ते. आणि बाह्य वस्तूंचा त्याच्या कुठल्याही कृतीशी थेट संपर्क येत नाही. जे बाह्य वस्तू जे आहेत म्हणजे त्यावेळेला तो कृती करत असतो, डोळे झाकून चालत असतो, बरोबर दाराची कडी काढतो, दार ओलांडून बाहेर जातो. म्हणजे झोपेत चालणाऱ्या मनुष्याचं जर तुम्ही बघितलं असाल कृती करणं तर त्या अशा असतात. म्हणजे बाह्य गोष्टी त्याला आपोआप हे घडत असतं. तो मुद्दाम दाराची कडी काढून बाहेर जातोय असं नाहीये, तर तो त्या अवस्थेमध्ये असतो. म्हणजे जगण्याच्या अवस्थेत असतो पण झोपलेला असतो, निद्रावस्थेमध्ये असतो. आणि इथं त्याची जी अवस्था आहे ती म्हणजे त्याची जागृती नाहीये तर ती निद्रावस्था असते. आणि दुसरं जे त्यांनी सांगितलं आहे ती अरिणी म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या अवस्थेतनं बाहेर यायचंय. जागरिणी जागृती अवस्थेमधनं म्हणजे निद्रा अवस्थेमधनं आपल्याला बाहेर यायचंय म्हणजे जागरिणी. आणि अरिणी म्हणजे
अग्नी प्रज्वलित होतोय. आता इथं ह्या अग्नीचा संबंध आपल्या मनाशी जोडलेला आहे. म्हणजे अग्नी प्रज्वलित झाला की आपोआप सगळीकडे उजेड येतो, उष्णता येते, चेतना शक्ती येते. थंडी वाजत असेल, आपण शेकोटी पेटवली, थोडीशी उभ आपल्याला मिळते, हा आता कसं बरं वाटतंय जरा शेकोटी पैशी बसल्यावर, आपण लगेच प्रतिक्रिया देतो. म्हणजे आपलं मन त्या कार्याला लगेच प्रतिक्रिया द्यायला सुरू करतं. म्हणजे हा जो वैश्वानर आहे, जो अग्नी आहे, तो प्रज्वलित होतो. तसं आपलं मन सुद्धा भौतिक जगाच्या संपर्कात येतो आणि आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साह्यानं ते ज्ञान प्राप्त करायला लागतं. आणि हे ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणून या नामामध्ये ललिता देवी आपल्याला हेच सांगू इच्छिते आहे की प्राणी मात्रामध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये जागृत असणारी जागरिणी जी आहे त्या अवस्थेमध्ये ललितांबिका प्रत्येकाच्या मानवाच्या शरीरामध्ये ती आहे. हेच तिला ह्या वाग्देवींना सांगायचंय. म्हणजे जागरिणी अवस्थेमध्ये आहे. म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये आपण काय करतोय ते आपल्याला कळत नाही, परंतु जेव्हा अरणी अवस्थेमध्ये, म्हणजे अरणी म्हणजे जेव्हा ते अग्नीच्या स्वरूपामध्ये, प्रज्वलित स्वरूपामध्ये जेव्हा ती असती, तेव्हा त्याला आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि हे ज्ञान जे आहे ते प्रत्येक प्राणी मात्राला करून देण्याचं काम ही ललिता देवी करते. त्यामुळे इथं तिचं नाव जागरिणी असं संबोधन तिच्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे जागृत करणारी अशी ती देवी आहे आणि ती आपल्या प्रत्येकाच्या मध्ये आहे. फक्त ती आपल्याला ओळखायला पाहिजे आणि तिची भक्ती, तिची श्रद्धा करून आपण तिला मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच या नावामध्ये अर्थ अभिप्रेत असलेला आपल्याला दिसतोय. आणखीन पुढचं जे तिचं नाव आहे ते म्हणजे स्वपंती. आता मागच्या मी ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की 256 नावानंतर पुढची 19 नावं ब्रह्मा आणि आत्मा यांच्या संबंधाचा काही माहिती त्यांनी यामध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ह्या 58व्या नामामध्ये त्याचे ब्रह्माच्या सर्वव्यापी स्वरूपावर भर दिलेला आहे. स्वपंती म्हणजे बघा, स्वपंती म्हणजे आता मागच्या नावामध्ये ती निद्रेमध्ये होती, आता ह्या नावामध्ये, त्याच्या आधीच्या नावामध्ये ती विश्वरूप असलेली आपल्याला बघायला मिळाली. आता ती जागरणी झाली, म्हणजे जागृत अवस्थेमध्ये पण झोपेमध्ये सुद्धा ती आपल्यामध्ये आहे. आणि आता ह्यामध्ये स्वपंती म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा ती आपल्या बरोबर आहेच. आहोत ती स्वप्नामध्ये आहे, आपण स्वप्नामध्ये असतो, पण तेव्हा ती मात्र जागृत असते, ती सुद्धा आपल्या बरोबर असते. म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये काय होतं, रॅपिड आय मुवमेंट, म्हणजे आपल्या डोळ्यांची एक चलचित्रपट आय मुवमेंट, आपल्या डोळ्यासमोरनं स्वप्न बघतो. म्हणजे काय करतो तर आपण एक काही मुवमेंट्स, काही क्रिया आपल्या डोळ्यासमोरनं असं सलगपणे चालू झालेले असतात. मग आपल्याला दिसतं आपण इथं गेलो, तिथं गेलो, हे भेटले, ते भेटले, यांच्याशी बोललो, त्यांच्याशी बोललो. ह्या सगळ्या क्रिया आपल्या स्वप्नावस्थेमध्ये आपल्या आणि आपल्या मनावरती त्या सगळ्या कृतींचा, त्या क्रियांचा ठसा उमटला जातो. आणि तो ठसा म्हणजे आपण त्याला स्वप्न अवस्था असं म्हणतो. स्वपंती म्हणजे स्वप्नातही ती आहे. म्हणजे आपल्या मानवी देहामध्ये पडणारं जे स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये सुद्धा ती आपल्या बरोबर आहे. आणि हे स्वप्न जे आहे, स्वप्नाचा दुसरा एक अर्थ आहे, आपण म्हणतो ना की माझं स्वप्न आहे की मला पायलट व्हायचंय. आपण म्हणजे मुली सांगतात काही काही, किंवा डॉक्टर व्हायचंय, काही पण आपण स्वप्न, आपण हे स्वप्न बघतो किंवा आपण म्हणतो अध्यात्मामध्ये प्रगती करून घेऊन मला मोक्ष मिळवायचं, हेच माझं स्वप्न आहे, हेच माझं आता ध्येय आहे. हे स्वप्न म्हणजे आपल्या विचारांचं भांडार आहे. आपले विचार, त्याच्यामध्ये अनेक विचार आपण करत असतो आणि ते सगळे विचार आपल्याला ध्येयपूर्तीकडे घेऊन जाणारे असतात. आणि ही ध्येयपूर्ती कशाची असती तर आपल्या स्वप्नांची पूर्ती करणारं असतं. आणि त्यालाच आपण स्वपंती म्हणजे आपल्या स्वप्नांची पूर्ती करणारे असतात. आणि ते होतं काय, स्वप्नामध्ये जे विचारतात, काही काही गोष्टी स्वप्नामधल्या आपल्याला विसरायला होतात,
लक्षात पण येत नाही आपल्याला काय स्वप्न पडलं तर. एखादीच त्यातली छोटीशी थोडी काही गोष्ट असेल ते आपल्या मनावरती बिंबली जाते, तेवढंच आपल्याला काहीतरी मी स्वप्नामध्ये बघितलं बाबा, मला थोडंसं काहीतरी आठवते, सगळं काय मला आठवत नाही असं आपण सांगतो. म्हणजे मनामध्ये जेव्हा ते विचार येतात म्हणजे ते स्वप्नावस्थेमध्ये, तेव्हा काही ते भांडार रूपानं खजिन्याच्या रूपानं आलेले असतात, परंतु काही गोष्टींचं आपलं मन त्याचं चिंतन करतं त्या विचारांचं, आणि त्या चिंतन केलेले विचार मग काही गोष्टी मागील जन्मातले असतात, आणि काही मागील जन्मातले विचार कालांतरानं साचून 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 मग आपल्याला ते स्वप्नावस्थेमध्ये दिसतात. हे काही गोष्टी मागील जन्मामध्ये आपल्या घडून गेलेल्या असतात, काही गोष्टी भविष्यामध्ये घडणाऱ्यांची थोडीशी हिंट म्हणतो आपण तसं, थोडीशी आपल्याला अनुभूती त्याची आपल्याला या स्वप्नामध्ये मिळते. स्वप्न दोन प्रकारचे असतात, एक मागील कृती घडून गेलेल्या घटनांची, आणि एक भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना. आणि या दोन्हीची जाणीव ही स्वपंती नावानं आपल्याला ललितांबिका करून देत असते. कारण आपल्या मनामध्ये त्या विचारांचे ठसे साठवून बसलेले असतात, आणि त्यामुळं आपल्याला ते सगळे ते दिसत असतात, आणि ते कृतीत रूपांतर त्यांचं काही वेळेला होत नाही. मनामध्ये खूप विचार असतात, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे शिकायचंय, मला, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये काही होत नाही. आणि मग अशा वेळेला त्या विचारांचं कृतीत जेव्हा रूपांतर होत नाही, आणि ज्ञानेंद्रिय मात्र कार्यरतही नसतात, आणि थेट संपर्कही त्या गोष्टींशी होत नाही, कृतीही घडत नाही, आणि त्यामुळं काही स्वप्नही अर्धीच राहतात. म्हणजे अधिक ज्ञात, म्हणजे काही गोष्टी या स्वप्नामध्येच राहून जातात, ते तर बघितलेलं असतं आपल्याला, पण प्रत्यक्षात परत नंतर त्याची आठवणही होत नाही, किंवा काही गोष्टी आपल्या हातनं पूर्णही होत नाही, कारण आपले ज्ञानेंद्रिय ते कार्य करण्यासाठी प्रवृत्त नसतात. तेव्हा काही वेळेला ही स्वप्न काही वस्तूंशी निगडीत असतात, त्यामुळं सुप्तावस्थेमध्ये ही स्थूल रूपातून सूक्ष्म रूपात मनाच्या गाभाऱ्यात जाऊन बसतात. आपण ठरवतो की मला आता माझ्या मनामध्ये समजा एक विचार आहे की गिरनार चढून जायचंय आणि महाराजांचं दर्शन घ्यायचंय, एक मनात विचार आहे, कायम स्वप्न बघितले की होईल की नाही माहित नाही, पण गिरनार चढून जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं, हे आपल्या मनामध्ये सतत आपण स्थूल रूपामध्ये सुप्त अवस्थेमध्ये सतत तो विचार करत असतो, आणि मग तो विचार सूक्ष्म रूपानं आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुठं तरी जाऊन बसलेला असतो, आणि मग आपोआपच कधीतरी आपल्याला स्वप्न पडतं की मग आपण सांगतो उठल्यावर, हा आज मी गिरनार चढून आले, मला दत्त महाराजांनी दर्शन दिलं. मग आपण मनाची समजूत करून घेतो, हा स्वप्नावस्थेमध्ये तरी काय ना, मी गिरनारला जाऊन आले बाई एकदाचे, अशी आपण मनाची समजूत करून घेतो. ही जी अवस्था आहे ही स्वपंती अवस्था आहे. कारण समजा त्या ललिता देवीला जर माहित असेल की ह्या माझ्या भक्ताकडनं गिरनार पर्वत चढून होणार नाहीये, परंतु त्यांनी तो गिरनार पर्वत चढण्याचा ध्यास घेतलेला आहे, तर तो ध्यास पूर्ण करण्याचं काम ही ललिता देवी त्याला शक्ती प्रदान करण्याचं काम करते, आणि स्वपंती अवस्थेमध्ये स्वप्नावस्थेमध्ये ते त्याच्याकडनं पूर्ण करून घेते. अशी ही स्वपंती अवस्था आहे. म्हणजे तिथं ती असती, फक्त साक्षी भावात्मक असते, प्रत्यक्ष ती नसती, साक्षी भावानं ती तिथं असती, आणि म्हणून तिचं इथं नाव देवी स्वरूपामध्ये जे आहे ते स्वपंती या नावानं आहे. म्हणून साधकाला त्या आत्मसाक्षात्काराचा किंवा तिच्या कृपेच्या अनुभूतीचा जर अंतिम टप्पा गाठायचा असेल तर ते तिथपर्यंत न्यायला ती नक्कीच मदत करते, आणि म्हणून तिचं हे संबोधन जे आहे स्वपंती हे अतिशय सार्थ आहे की ती आपल्याला प्रत्यक्षात नसली तरी स्वप्नामध्ये तरी कावीनं हे आपल्याला मार्गदर्शन करते आणि तिथपर्यंत घेऊन जाते. म्हणून आपण नेहमी म्हणतो की स्वप्न चांगली बघायचे, विचार चांगले करायचे की जेणेकरून आपण चांगल्या गोष्टी प्रत जाणार असतो, आणि हे तिचं नाव अतिशय सार्थ आहे. आपण सगळ्या साधकांनी चांगल्या ध्येयानं प्रवृत्त होऊन पुढे जायचा मार्ग अवलंबायचा आहे, हेच इथं हे नाव सांगत आहे.
वाग्देवींना सुद्धा तेच संबोधन तिला वापरावं असं त्यामुळेच वाटलं असेल. पुढचं जे तिचं नाव आहे ते म्हणजे तैजसात्मिका. अतिशय छान नाव आहे, तैजसात्मिका. तैजस म्हणजे आत्मिक आणि तेजस आत्मिका. तैजसात्मिका, तैजस अधिक आत्मिका. संधिफोड करून जर बघितलं तर त्या नामामध्ये तैजस आणि आत्मिका असे दोन शब्द येतात. तैजस म्हणजे काय, तर अतिशय तेजोमय, अतिशय प्रकाशित, चमकणार, तेजस्वी असा गोष्टी हे तैजस. आणि आत्मिका म्हणजे काय, तर आत्म्यामध्ये आतमध्ये असणार चेतना, मन, बुद्धी, अहंकार या 4 गोष्टी मिळून जे आपलं अंतःकरण होतं ते म्हणजे ते आत्मिका आहे. म्हणजे आत्मा आतमध्ये असणार एकमेव असणार जे काय आहे आपल्या शरीरामधलं ते म्हणजे आत्मिका आहे, आत्मा आहे. आणि तो आत्मिका त्याच्यामध्ये चेतना आहे, मन आहे, बुद्धी आहे आणि अहंकार सुद्धा आहे. आणि या सगळ्या गोष्टींनी मिळून म्हणून या नामाच्या आधीच्या नामामध्ये आपल्याला ती स्वप्नावस्थेची संबंधित आहे असा अर्थ घेतलेला आहे. आणि इथं आता वैयक्तिक म्हणजे तिथं ते स्वप्नावस्थेमध्ये ती आपल्या बरोबर आहे सांगितलं, तर इथं ती प्रत्यक्ष स्वतः तेजस स्वरूपामध्ये जे तेजोमय स्वरूपामध्ये आपल्या आत्म्यामध्ये प्रदिष्ट झालेले आत्म्यामध्ये आहे, वास करून आहे असं सांगितलेलं आहे. असा तिचा उल्लेख आहे. कारण जागृतीमध्ये स्थूल शरीर क्रियाशीलच असतं, स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म शरीर क्रियाशील असतं. इंद्रिय क्षमता, चेतना शक्ती यांच्या मदतीनं आपण अंतर्मुख होऊ शकतो आणि चांगल्या स्वप्नांचा, चांगल्या गोष्टींचा आपण आनंद घेतो. म्हणून ही ललिता देवी आपल्या भक्तांना, आपल्या साधकांना सूक्ष्म शरीराशी संबंध ठेवायला सांगते. सूक्ष्म शरीराशी म्हणजे आत्म्याशी संबंध ठेवायला सांगते आहे आणि त्या जीवाला तेजोमय बनवायचा प्रयत्न करते. म्हणून ती तैजसात्मिका आहे. म्हणजे ती तेजोवलय प्रकाशवान असणारी अशी आहे, तेजस्वी आहे. आणि तिच्यामध्ये असणारे चेतना, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांनी युक्त जरी आपला आत्मा असला, जीव असला तरी सुद्धा हे सर्व विश्व म्हणजेच देवाचं रूप आहे. हाच भावार्थ जणू इथं तिला सांगायचा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या देहामध्ये देव आहेच. म्हणून आपण नेहमी पूर्वीच्या काळी, आता अगदी हॅलो हाय वगैरे असं म्हटलं जातं, पण पूर्वी दोघं जण समोरासमोर गाठ पडले की राम राम असं म्हटलं जाईल. राम राम म्हणजे काय, तर तुझ्यातला राम आणि माझ्यातला राम हे एकरूप व्हावेत असा त्याचा अर्थ पूर्वीपासून असायचा. राम राम, तुझ्यामध्ये पण राम आहे, माझ्यामध्ये पण राम आहे. म्हणजे अंतरात्म्यामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्याला ओळखण करून घ्यायची, त्याची ओळख करून घ्यायची आहे. आणि हे आपले ही इंद्रियाची शक्ती, चेतना शक्ती आणि या सगळ्याला सहाय्यभूत असणारी या ललितांबिकेची कृपा, या सगळ्यामुळं आपल्याला आपलं जीवन तेजोमय बनवता येतं. हाच भावार्थ ह्या श्लोकामध्ये अभिप्रेत असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणून तिचं हे जे नाव आहे तैजसात्मिका, कारण ते तेज आपोआपच बघा, आध्यात्मिक प्रगती ज्यांची झालेली आहे त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप एक प्रकारचं सात्विक वलय, तेजो वलय निर्माण झालेलं दिसतं. आता उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही संध्याताईंच्या गुरूंकडे गेलेलो होतो, त्यांच्या त्या खोलीमध्ये गेलो. तिथं ते हे बसलेले होते काका, आणि म्हणजे ते आधी खाली होते पण आमच्या बरोबर ते वर आले. आणि ते वर आल्याबरोबर त्या रूम मध्ये जिथं त्यांनी ध्यानधारणा केली असेल, काही अभ्यास केला असेल, तिथं आल्याबरोबर त्यांच्या शरीराभोवती किंवा तिथं एक प्रकारचं तेजो वलय आपल्याला म्हणजे दिसलं. आता ह्याची जाणीव आम्हाला तरी झाली, कदाचित आमच्यातली सुप्त असणारी ललिता शक्ती आम्हाला प्रवृत्त केली असेल ते जाणून घेण्यासाठी, असाही अर्थ त्याचा होतो. पण ते जे तेजोवलय आहे ते तेजोवलय निर्माण करण्याचं कार्य ही ललिता देवीच करू शकते. पण त्यासाठी आपल्याला आपल्या अंतरात्म्याला ओळखायला पाहिजे आणि ते कार्य करण्यासाठी शक्ती प्रदान करण्याचं काम केवळ आणि केवळ ही ललिताची देवीची
शक्तीच आपल्याला करू शकते. आणि इथं त्यामुळं आपल्याला या 62व्या श्लोकामध्ये तिचं हे तेजस आत्मिका असं तिचं जे नाव आहे ते अगदी योग्य आहे. कारण ती म्हणजे आपल्यामधल्या असणारी दैवी शक्ती आणि तिच्यामध्ये असणारी दैवी शक्ती यांचं एकत्रीकरण म्हणजे ही तेजसात्मिका आहे असं म्हटलं तरी सुद्धा योग्य होईल. कारण ती आपल्यामध्येच अंतर्भूत झालेलीच आहे. आणि फक्त तिला कसं चांगल्या प्रकारे उपयोगात आणायचं, तिचं कसं चांगलं तिचं भक्ती करायची हे आपण करायचं आहे. आपण साधकांनी हाच प्रयत्न जरूर करायला पाहिजे असं मला तरी वाटतंय. 63वा श्लोक. त्रेसष्टाव्या श्लोकातलं मी श्लोक वाचते आणि 1-2च नावाचं फक्त सांगते. आपण पुढच्या वेळेला बाकीचे तिचे नाम घेऊया. म्हणजे साधारण आता निदान एक तरी नाम सांगते म्हणजे 260 नामापर्यंत आपण जाऊया. 63वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये बघा इतकी सुंदर नावं त्यांनी केलेली आहेत. आता इथं म्हणजे आत्ताच्या ज्या ह्या नामामध्ये तेजसात्मिका नामामध्ये त्यांनी पुन्हा तेजस म्हणजे हिरण्यगर्भ असाही उल्लेख वाग्देवींनी काही ठिकाणी केलेला आहे. म्हणजे आता हिरण्य म्हणजे सोनं यावं ते चकाकणारच हो. ते चकाकणार तेजोमय जीवजंतू म्हणजे तेजस गर्भ तोच म्हणजे माझी ही ललितांबिकेचं तेज आहे असा पण उल्लेख आहे. त्यामुळे विश्व हे देवाचं रूप आहे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आता पुढचं जे 63वा श्लोक आहे तो म्हणजे सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोपत्री गोविंद रूपिणी. गोप्त्री पचा खरं म्हणजे पाय मोडलेला आहे पण इथं या पुस्तकामध्ये गोपत्री असं लिहिलेलं आहे. गोपत्री नाही गोप्त्री असा त्री म्हणजे 3 असा अर्थ आहे. सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी अशी 8 नावं आपल्याला या 63व्या श्लोकामध्ये अभिप्रेत आहेत. 63वा श्लोक जो आहे त्याच्यामधलं पहिलं जे नाव आहे ते म्हणजे सुप्ता. आता इथं सुप्त म्हणजे काय हो? दडलेलं. आपण म्हणतो ना सुप्त आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये दडलेलं आहे. आता इथं सुषुप्ती अवस्था म्हणजे झोपेची अवस्था, गाढ झोपेची अवस्था, नुसती निद्रा नाही, सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोपेची अवस्था आहे. म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती ह्यामधली जी तिसरी अवस्था आहे यापैकी तिसरा टप्पा म्हणजे गाढ झोपेची अवस्था आहे. ही थोडीफार बेशुद्धीचीच अवस्था असते. आपण म्हणतो ना काल झोपले आणि ते उठलेच नाहीत सकाळी म्हणजे त्यांना इतकी गाढ झोप लागून गेली की गाढ निद्रा, ही निद्रा अखंड निद्रा त्यांची चिरनिद्राच झाली त्याच्यामध्ये. म्हणून आपण उठलो की आधी त्या भगवंताचे आभार मानायला पाहिजे की तू मला रोज बेशुद्ध अवस्थेमध्ये नेतोस आणि पुन्हा त्याच्यातनं पुन्हा जागा करतोस बाबा. पुन्हा मी जागी होते, पुन्हा मी माझं कार्य करायला सकाळी सकाळी सगळं सुरू करते. ही जी अवस्था आहे म्हणजे बेशुद्ध अवस्थेतनं पुन्हा जागृती अवस्थेमध्ये आणण्यासाठी केवळ तिचीच शक्ती, तिचीच चेतना, तिचीच प्रेरणा असते. तिने जर प्रेरणा दिली नाही, तिने जर आपल्यामध्ये चेतना घातली नाही तर तशाच बेशुद्ध अवस्थेमध्ये आपण चिरनिद्रा घेण्यासाठी निघून जातो. म्हणून या सभोवतालच्या कोणत्याही गोष्टीचं आपल्याला त्यावेळेस ज्ञान नसतं. झोपेत आपल्याला काही कळत नसतं. या अवस्थेत आपलं मनही खूप विसावा घेत असतं. आपण म्हणतो ना की निदान झोपलेल्या तेवढ्या 1-2-3 तास तरी का विनं मन शांत होतं बाबा. जरा 15 मिनिटाची डुलकी जरी काढली ना दुपारी जेवण झाल्यावर तरी पुन्हा मी क्लासला यायला हजर असते बाई. तेवढेच 15 मिनिटं जरा झोपलं ना बरं वाटतं. निदान डोळे मिटून पडायचं तरी. ही जी अवस्था आहे ना ही अवस्था म्हणजे सुप्त अवस्था. म्हणजे कोणताही जे आधीच्या 2 टप्प्यांच्या अवस्था म्हणजे जागृती आणि निद्रा ही जी आहे ह्या 2 टप्प्यांच्या अवस्थामधील कोणताही माणूस म्हणजे आपण झोपेत पण नाही आहोत आणि जागृत पण नाही आहोत तर ह्या दोन्ही अवस्था सोडून
आता ही जेवढी तिसरी अवस्था ही म्हणजे सुषुप्ती, म्हणजे याचा कोणताही मागमूस त्याच्यामध्ये नसतो. आपण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो. काही प्रसंगामध्ये काही वेळेला या अवस्थेमध्ये शरीर देखील विश्रांती घेत असतं. शरीराला सुद्धा तेवढंच एक थोडस, तुम्ही 5 मिनिटं डोळे मिटून जर अगदी आपल्याला थोडीशी गाढ झोप लागली ना, तरी सुद्धा मन पण फ्रेश होतं आणि शरीर पण ताजतवानं होतं, फ्रेश होतं. म्हणून आपल्याकडे आपण जे ध्यान करा, 2 मिनिटाचं ध्यान करा, 5 मिनिटाचं ध्यान करा, म्हणजे काय आहे तर थोडक्यात म्हणजे हेच आहे की आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये जायचंय. थोडक्यात आपण निद्रा घ्यायची आणि आपल्या शरीराला पुन्हा ताजतवानं करायचे आणि शरीर देखील विसर. त्यावेळी अंतरंगामध्ये जेव्हा आपण अशा अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस काय असतं, ललिता देवीची उपस्थिती मात्र तिथं असते बरं का. आपल्या शरीरामध्ये ही ललिता देवी उपस्थित असते, म्हणजेच ती सर्व व्यापी आहे. याला आणखीनच पुष्टी मिळते मागच्या नामामध्ये, जेव्हा एका ठिकाणी आपल्याला माहितीये की ती सर्व व्यापी आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे व्यापून उरलेली आहे, असा आपण तिचा उल्लेख करतोय. आणि त्यामुळं तिचं हे जे सुप्ता नाव आहे ते सार्थ आहे, म्हणजे सगळीकडं, म्हणजे ती कोणालाही न दिसता, कोणालाही ती दिसत नाही, गुपचूपपणे तिचं अस्तित्व, तिची जाणीव आपल्याला होत असते. आणि म्हणून मग ती आपल्याला पुन्हा चेतना देते, जागृत करते आणि उठ, 6 वाजले, 7ची गाडी आहे, तुला जायचंय ना गावाला, उठ, अशी पुन्हा आपल्याला जागा करते. म्हणजे आपल्या निद्रेत ना, आपल्या सुषुप्ती अवस्थेत ती जागा करण्याचं काम करते. कारण तिची उपस्थिती सदैव आपल्या बरोबर असते, कारण ती सर्व व्यापी आहे. प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये, प्रत्येकाच्या सर्वांच्या शरीरामध्ये तिची उपस्थिती आहे. आणि म्हणूनच आपल्याला तिची ही सुप्त अवस्था, म्हणजे ती दिसत नसली तरी ती आहे, सुप्त रूपानं आहे, याची जाणीव आपल्याला जेव्हा आपण जागा होतो, अरे 6 वाजून गेले, चला चला आपल्याला जायचंय गावाला, बराबर आवरा, मग आपण लगेच आपल्या कार्याला लागतो. आणि ते कार्य करण्याला प्रवृत्त कोण करतं, तिची कार्यशक्ती, तिची जी चेतना शक्ती, तीच पुढे आपल्याला कार्यान्वित करते आणि आपण सगळी कार्य पार पडते. म्हणून सुप्ता हे जे तिचं नाव आहे ते अगदी योग्य आहे. तिच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे तिची सुप्तामध्ये असलेली, अवस्थेमध्ये असलेली ती आपल्यामधली, हेच तिचं नाव आहे. पुढचं जे नाव आहे प्राज्ञात्मिका. प्राज्ञात्मिकामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि ह्याच्याही पलीकडची एक अवस्था आहे, त्याला कोणी कोणी तुरी अवस्था म्हणतात. आणि ही चौथी जी अवस्था आहे त्यामध्ये आपण जर ललिता देवीचं ध्यान करत असू, किंवा इथं ललिता देवी म्हणा, आपल्या कुलदेवतेचं म्हणा, कुठल्याही ध्यानामध्ये जर आपण असू तर या तुर्यावस्थेमध्ये साधकाला ललिता देवी अत्यानंदाचं स्वरूप बघायला मिळतं. म्हणजे ती ललिता देवीचं जे स्वरूप आपण बघतो, अत्यानंद आपल्याला प्राप्त होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की माझं ध्यान लागलं, मी अमुक ठिकाणी गेले होते आणि तिथं मी थोडा वेळ त्या देवी समोर किंवा त्या देवासमोर अगदी निशब्द होऊन त्याचं स्वरूप बघत डोळे उघडे ठेवूनच बसले होते बाई, पण एकदम माझ्या डोळ्यासमोर इतका प्रकाश चमकला आणि मला इतका आनंद झाला, डोळ्यातनं गळागळा अश्रू व्हायला लागले. तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जर तुम्ही गेला आणि त्याचं जर पायापासून मुखापर्यंतचं जर दर्शन झालं आपल्याला, सहसा पायाच्या तिथं काहीतरी त्यांनी ते हे ठेवलेलं असतं, कधी कधी दर्शन होत नाही, पण जर ते एवढ्याशा त्या मिणमिणत्या तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला ते दर्शन होतं. आणि अशा वेळेस आपल्याला त्या दर्शनानं होणारा अत्यानंद आपल्या डोळ्यातील ओघळणारे अश्रू दाखवतात. म्हणजे अत्यानंद आपल्याला होतो, हे करून देण्याचं काम कोण करतं, तर ही माझी ललिता देवी करते. हिचं, कारण हिची सुप्तावस्थेमध्ये ही माझ्यामध्ये आहे, ती दर्शन घडवते आपल्या या ध्येय असणाऱ्या रूपाचं. आपलं जे ध्येय आहे, ध्यान धारणेसाठी जे सगुण रूप आपण वापरलेलं आहे, त्याचं दर्शन ती आपल्याला घडवते. आणि म्हणून आकस्मिकपणे आपल्याला ते स्वरूप बघायला मिळतं आणि आपण अत्यानंदामध्ये जातो. इतका आनंद होतो आपल्याला की घळा डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. इथं प्राज्ञात्मिका, प्राज्ञ म्हणजे आकस्मिकपणे शरीरातील वैयक्तिक आत्म्याचं प्रकटीकरण. म्हणजे आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो, तिरुपतीला जाताना असं सांगतात, पुढे बघा,
समोर बघा, समोर बघा, त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे बघा, इकडे इकडे कोण काय करते, कोण लहान मुल रडते का, कोणाचा हात मध्ये आलाय का, नाही, फक्त त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे बघा, दृष्टी त्याच्याकडे ठेवा असं सांगतात तिरुपतीला किंवा बालाजीच्या दर्शनाला आपण. त्याच्याकडे बघा म्हणजे काय, तर त्याच्या आकस्मिकपणे वैयक्तिक आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याचं, त्या दैवेच्या रूपाचं, त्या दैवताच्या रूपाशी एक तादात्म्य पावलं पाहिजे, एकतानता झाली पाहिजे, तरच आपल्याला दर्शन चांगल्या प्रकारे घडतं. म्हणजे मग आपल्याला त्या आत्म्याचं प्रकटीकरण होतं, आपल्या आत्म्याचं प्रकटीकरण होऊन आपल्याला त्या देवतेचं स्वरूप कळतं आणि मग आपल्याला ब्रह्मानंद प्राप्त होतो. आणि हा ब्रह्मानंद म्हणजेच हा प्राज्ञात्मिक, म्हणजे प्राज्ञा म्हणजे काय आहे तर वैयक्तिक अस्तित्व नियंत्रित, म्हणजे स्वतः आपण वैयक्तिक हे आहे, आपल्याला वैयक्तिकपणे आपलं करायचंय. हे आपल्याला तिथं काही फार फुलं लागतात, आणखीन काही दिवे लावायचे, काही करायचं नाही. फक्त आपले डोळे त्या स्वरूपावरती केंद्रित करायचे आहे आणि आपल्या अंतरंगामध्ये असणारा जो परमात्मा आहे, आत्मा आहे, त्याचा असं त्या देवतेशी तादात्म्य पावायचं करायचंय. आणि वाग्देवींनी इथं आपल्याला हेच सांगितलेलं आहे की 3 ज्ञात अवस्थांचे वर्णन केल्यावर चैतन्य असणारी, म्हणजे चैतन्य शक्ती असणारी, चेतना असणारी जी ही 4थी अवस्था आहे ती म्हणजे ही तुर्य अवस्था. आणि इथं आपल्याला त्या देवतेचं अतिशय सुंदर ब्रह्मानंद रूप, अवर्णनीय रूप आपल्याला बघायला मिळतं आणि आपल्याला अत्यानंद प्राप्त होतो. आणि त्याच आनंदाला आपण ब्रह्मानंद असं सुद्धा म्हणू शकतो. जागृती म्हणजे आपलं ज्ञान, स्वप्न म्हणजे विकास, म्हणजे अंतर्गत धारणा, आंतरिक बोध हा आपल्याला फक्त मनाद्वारे होतो. आपण जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा आपल्याला मनाद्वारे कळतं आपल्याला की मला हे स्वप्न पडलं होतं. आणि 3रा टप्पा जो आहे म्हणजे सुषुप्ती आपण म्हणतो, तर त्यामध्ये आपल्याला भ्रम किंवा गाढ झोप लागते. आणि 3ही टप्पे संपल्यानंतर हे एकमेकावर अवलंबून आहे. झोप जरा चांगली लागली की मग आपल्याला स्वप्न पडायला सुरू होतात, स्वप्न जरा पडायला लागली की मग आपल्याला गाढ निद्रा म्हणजे सुषुप्ती येते आपल्याला. म्हणजे हे सगळं एकमेकावर म्हणजे गाढ झोपेची पूर्व सूचना आपल्या मनाला मिळतील आणि मग इंद्रिय पण नाही आहेत आपल्याला, मन सुद्धा काही कार्य करत नाही, ते सगळे थांबवतं, ते कार्य करण्याचं सगळं थांबवतं. म्हणजे या अवस्थेमध्ये सामान्य माणसाच्या चेतना पातळीपेक्षा सगळे पूर्णपणे आपण भिन्न झालेले असतो. आणि ही अवस्था जी आहे ती अवस्था म्हणजे योगी लोकांची अवस्था आहे. आणि ह्यालाच प्राज्ञ शक्ती असं, योगी लोक आहेत की ह्या सगळ्या 3ही अवस्था करून पार पुढे गेलेले असतात. आणि त्यावेळेस त्यांच्या कुठल्याही मनाचं कार्य थांबतं, इंद्रियांचं कार्य थांबतं आणि त्या एक विशिष्ट पातळीपर्यंत. आणि यात साधक स्वतः जन्मजात स्वभाव विसरतो आणि इंद्रिय आणि मन हे त्याचं दोन्हीवरचं नियंत्रण जे असतं ते अगदी पूर्णपणे शांत झालेलं असतं. मन पण शांत होतं, इंद्रिय पण त्याची कार्य मंदावतो. आणि एखाद्या साधकाला ह्या सगळ्या गोष्टी केव्हा साधतात, निरंतर, म्हणजे आपण जर रोज ध्यान करत असलो, ते स्वरूप डोळ्यासमोर आणून त्याला प्राप्त करण्याचं जर आपण प्रयत्न करत असलो तरच निरंतर सरावानच आपल्याला ही समाधी अवस्था प्राप्त होते. आणि ती साधण्यासाठी, म्हणजे समाधी अवस्था प्राप्त होण्यासाठी चेतनेच्या एका स्तरातून दुसऱ्या स्तरात जाणे, संक्रमण होणे, सहज होणे, म्हणजे गाढ निद्रा, ह्या सगळ्या जे आहेत गाढ निद्रेमधनं, म्हणजे पहिल्यांदा जागृती, मग स्वप्न, मग गाढ निद्रा आणि नंतर ही तुरी अवस्था, या सगळ्यामध्ये जाताना हळूहळू चेतनेचे एक टप्पे ओलांडून आपण जातो, सहज संक्रमण होतं. पण हे केव्हा तर आपण सराव केला, प्रॅक्टिस केली त्याची, तरच आपल्याला ही समाधी अवस्था प्राप्त होते. सहज संक्रमण आपण करू शकतो. ते पद्मनाभ मंदिरामध्ये म्हणे बरेच असे टप्पे आहेत, एक दालन ओलांडून दुसऱ्या दालनामध्ये, मग 3ऱ्या, मग 4थ्या, मग तो पद्मनाभाचं दर्शन होतं.
तसंच आपल्या मनामध्ये हे सगळे तिन्ही टप्पे ओलांडून गेलं की चौथ्या टप्प्यामध्ये साधकाला साधना म्हणजे समाधी लागते. आणि समाधी अवस्थेची ही जी कृती आहे, हे जे संक्रमण आहे, हे सहजतेनं होण्यासाठी महत्वाची भूमिका जर कोण करत असेल तर ती ही प्राज्ञात्मिका शक्ती जी आहे, ती ललिता देवीची शक्ती ती आपल्याला प्रदान करते. आणि तेव्हाच आपण हे करू शकतो. म्हणजे तिचं आत्मज्ञानाची जी शक्ती आहे, ती शक्ती ती आपल्याला प्रदान केल्यावरती ती आपल्यामध्ये एकवटली जाते आणि आपोआपच त्या साधकाला आपण समाधी अवस्थेमध्ये जाऊ शकतो. हे त्याच्याकडनं होऊ शकतो. आणि याला कारण आहे की ही ललिता देवी शक्ती देवी आहे. त्याचमुळं तीच फक्त आपल्याला ही शक्ती प्रदान करण्याची ताकद फक्त तिच्याकडेच आहे. आणि जेव्हा ती सुप्त अवस्थेमध्ये आपल्यामध्ये असते आणि नंतर ती जी प्राज्ञात्मिक अवस्थेमध्ये पण ती आपल्यामध्ये आहे आणि ती ज्ञान देण्यासाठीच बसलेली आहे, ती आपल्याला सगळं प्रदान करण्यासाठी आपल्याकडे आहे. आणि त्यामुळं सहजतेनं चेतनेचं संक्रमण करत ती आपल्याला सगळं ज्ञान प्रदान करते आणि आपण समाधी अवस्थेमध्ये जातो. असं साधक व्हायचं आपण प्रयत्न करायचा आहे. आणि हे ललितांबिकेच्या कृपा प्रसादानं आपल्या सगळ्यांना अशी साधक वृत्ती आपल्यामध्ये येवो आणि आपल्या सगळ्यांची अशी समाधी लागो जेणेकरून आपल्याला ब्रह्मानंद प्राप्त होईल. आणि ते परमानंद प्राप्त करण्यासाठी ती ललिता आपल्याला कृपा करेल. असं या शक्ती देवीचं स्वरूप आपल्याला इथं बघायला मिळतं. तिचं हे नाव प्राज्ञात्मिका हे अतिशय योग्य आहे असं इथं दिसतंय. पुढचं नाव आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आज आपण इथंच थांबूया. 5:15 वाजलेले आहेत. इथंच संपूया. जय जगदंब जय जगदंब.